माझ्या गावातून बाहेर पडलेली पहिली मुलगी असेल जी उच्च शिक्षणापर्यंत, त्यातही मुंबई विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये येऊन शिक्षण घेणं. मी जेव्हा म्हटलं की फॉर्म भरतोय तेव्हा चर्चा, घरातून चर्चा आजूबाजूकडून अशा येऊ लागल्या की गरोदर महिला फॉर्म भरू शकते का? अगं मतदानाचा काळ आहे, निवडणुकीचा काळ आहे, पाया पड, हे काही जण सांगायचे. मतदानासाठी मी पाया नाही पडणार. मी जर काम केलं असेल तरच मला मतदान करा. लोक मतदान व्यक्ती काम पाहून किती करतात आत्ताच्या निवडणुकांमध्ये हा प्रश्न आहे. लोकांना त्यावेळेची फक्त हरिनोट दिसते की मी माझं मत विकून जर मला ती लीडरशिप मिळत असेल तर मला ती लीडरशिप महत्वाची वाटत नाही. पहिल्यांदा त्यांनी सरपंचाच्या खुर्चीवर एका महिलेला त्या गावामध्ये पाहिलं असेल. मला वाटतं मला ना जेवढं तुम्ही दाबाल किंवा जेवढं तुम्ही कुस्कराल किंवा जेवढे हल्ले कराल त्याच्यातून मी अजून शार्प होते. एकाही महिलेचा गरोदरपणामध्ये जर मृत्यू झाला नाही तर महिलांच्या सक्षमीकरणाला आम्ही जबाबदार आहोत ना. माझाही बळी घ्यायला हे उद्या मागे पुढे पाहणार नाही. माझं 2-2.5 वर्षाचं लेकरू आहे पण मी लढते. आवाज चढलेला होता कारण तो रस्त्यावरचा आवाज आहे, तो आंदोलनाचा आवाज आहे, तो चढलेलाच असणार. आपल्या चुलत्यांना, आपल्या आयांना, आपल्या मावशांना ज्यावेळेस मारलं जातं की एखाद्या छोट्याशा चुकीमुळे पण हात उचलला जातो आणि तो त्यांना त्यांच्यावरचा अन्याय वाटत नाही. आपल्या घरातल्या महिलांना पुरुष आणि स्त्री फक्त काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असू शकत नाही, ते खूप चांगले मित्र मैत्रिणी असू शकतात. हे घडतंय हे मुलींच्या कपड्यांमुळे नाही, मुलींनी रात्री उशिरा फिरतात म्हणून घडत नाहीये. तर या समाजातल्या पुरुषी व्यवस्थेतली हिंसक बुद्धी वाढते. लोकांमध्ये माणूस म्हणून माणसाला ओळखायला शिका, जगायला शिका. त्याला जातीपातीमध्ये धर्मामध्ये बांधायचं नाहीये आणि त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तायवानमध्ये असणारी स्वच्छता किंवा तिथे असणारी आरोग्य व्यवस्था नक्कीच माझ्या मनाला वेगळं घर करून केले, पण मग ती माझ्या देशात आणावं हे माझं स्वप्न असू शकतं आणि असायलाच हवं. द्रौपदी मुर्मूंबरोबरचा तुमचा फोटो फार प्रसिद्ध झाला. एखादी मुलगी राजकारणामध्ये पुढे येऊ शकत असेल तर तिने माझ्याकडे बघून यावं का हे तिला कॉन्फिडन्सली वाटलं पाहिजे. तर नक्कीच तरुण पिढीचा सहभाग या राजकीय व्यवस्थेमध्ये जास्त महत्त्वाचा आहे. दलदल म्हणून बाजूला सारलं जाऊ शकत नाही, कारण हे राजकारण तुमच्या चुलीपासून, माझ्या चुलीपासून आपल्या घरात काय शिजणार आपल्या चुलीवर हे जर ठरवतंय तर ते राजकारण काय असावं हे तरुणांनी, ह्या तरुण मुलींनी आणि सगळ्याच ह्या नव्या जोमाच्या पिढीने मला वाटतं करणं गरजेचं आहे. नमस्कार. केतकी प्रकाशन प्रस्तुत जनमत विचार आणि संस्कृतीचा मंच या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या ह्या मुलाखतीच्या पाहुण्या आहेत डॉक्टर कविता वरे, सरपंच, किसळ ग्रामपंचायत, मुरबाड. यांचं वैशिष्ट्य हे आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उच्च शिक्षित सरपंच, राज्यशास्त्राच्या अभ्यासक, देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. यशदा याच्या मार्फत महाविद्यालयांमध्ये त्या व्याख्यानं घेतात. त्याचबरोबर श्रीलंका, तायवान या देशांमध्ये देशाचं नेतृत्व, महाराष्ट्राचं नेतृत्व आणि किसळ ग्रामपंचायतीचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर पंचायत ते पार्लमेंट ह्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या आणि केंद्रातल्या आदिवासी विभागातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात त्यांनी देशाच्या राष्ट्रपतींच्या समोर आपले मुद्दे मांडले. देशाच्या राष्ट्रपतींसमोर एक अध्याय नवा सुरू केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक स्त्री नेतृत्व जागं केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात युवकांनी कुठल्या माध्यमातून यात यावं याचं पूर्ण मार्गदर्शन आणि एकंदरीत त्यांची संघर्षरत ही यात्रा आणि संघर्षरत हा संघर्षाचा मोठा पैगाम त्या आज आपल्या समोर ठेवणार आहेत. तर आपण मुलाखतीकडे बोलूयात. नमस्कार, तुमचं चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. डॉक्टर कविता वरे असं म्हटलं तेव्हा आम्हाला खूपच एक सरपंच, डॉक्टर असणं, महिला असणं, आता महिला सरपंच खूप झालेल्या आहेत,
पण त्यातल्या त्यात महिला सरपंच म्हणून एक अधिष्ठान, म्हणजे आजकाल महिला सरपंच म्हटलं की त्या नवऱ्याचं ऐकतात किंवा गावातला एखादा प्रमुख पुरुष असतो त्याचं ऐकतात आणि मग तिचं ते नेतृत्व संपून जातं. पण तरी त्या सगळ्या याच्यामध्ये भारतीय पितृसत्तेच्या ह्या सगळ्या राजवटीत एक महिला स्वतःचं अढळ स्थान निर्माण करते आणि ती PhD करते राज्यशास्त्रामध्ये आणि ती व्यक्ती एक उत्तम प्रशासन व्यवस्था चालवते तिच्या गावापुरती. मग त्या डॉक्टर कविता वरे यांचं बालपण, यांचं शिक्षण आणि मग तुमचं एकंदरीत राजकारणाकडे प्रवास हा कसा राहिला? एकतर सुरुवात फार डोंगरदऱ्यातून झालेली आहे, ती फार महत्वाची आहे की आम्ही जिथून सुरुवात केली आणि आज कुठपर्यंत येऊन पोचलोय. म्हणजे जेव्हा शाळेसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत मी भीमाशंकरच्या गोहेखुर्द ह्या गावामध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि ती सुरुवात फार भयानक होती की पावसाळ्याचे जे 4 महिने आम्हाला कमरे इतक्या पाण्यातून प्रवास करावा लागायचा आणि ते 4 महिने ओल्या स्कर्टने बसणं शाळेमध्ये ते अवघड असायचं. कारण ती सुरुवातच अशी होती, ती ओढ फक्त शिक्षणासाठी होती की शिकलो तर काहीतरी करता येईल एवढं फक्त मनात होतं. आजूबाजूचं वातावरण काही शैक्षणिक नव्हतं. तिथे काम आणि महिलांचं एक फक्त आजूबाजूला जे पाहिलंय मी की मारझोड ह्या सगळ्या परिस्थितींना आम्ही खूप जवळून पाहिलेलं असल्यामुळे तो एकच मार्ग मला मोकळा वाटत होता, जे पुस्तक मला वेगळ्या जगात घेऊन जात होतं. त्यामुळे मग तो प्रवास जो सुरू झालेला, पण ती आठवण आज मी नक्की इथे सांगेल की तिथे पूल नसल्यामुळे आम्हाला जो त्रास होत होता, पण तो पूल व्हायला 2022 उजाडले. बापरे. म्हणजे आम्ही कुठे होतो आणि किती त्या मागे तिथल्या स्थानिकांना, तिथल्या विद्यार्थ्यांना, तिथल्या पिढ्यांना ते सगळं तो पूल होस्तोपर्यंतचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाशिवाय म्हणजे ते रस्ते शाळांसाठी मोकळे झालेत मला वाटतं त्या वाडीचे आणि त्या वाडीतून सुरुवात झाली. म्हणजे मी माझ्या गावातून बाहेर पडलेली पहिली मुलगी असेल जी उच्च शिक्षणापर्यंत, त्यातही मुंबई विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये येऊन शिक्षण घेणं. माझं ग्रॅज्युएशन छत्रपती शिवाजी महाविद्यालय जुन्नर इथे झालं. तिथे आदिवासी वसतिगृहांमध्ये मुलींचे प्रश्न, तिथे संघर्षात्मक लढाई आणि मग विद्यापीठामधला एक वेगळा लढा जो स्वतःच्या पोटासाठीचा होता. कारण कमवा शिका जर मला मिळाली नसती तर मग मी माझं शिक्षण पूर्ण योजना ही विद्यापीठाने राबवली होती. आजही आहे आणि मुंबई विद्यापीठामध्ये ती मिळत नव्हती. म्हणजे मी अनेकांना जेव्हा सुरुवात केली MA ला ऍडमिशन घेतलं, माहित नव्हतं की कमवा शिका आहे म्हणून विद्यापीठातच. तिथपासून मग मला करायचंय, मग मी तिथे सर्व्हाइव्ह करणं किंवा मला जर स्कॉलरशिप जर मिळाली नसती, म्हणजे उच्च शिक्षणही माझं राजीव गांधी नॅशनल फेलोशिप मुळेच होऊ शकलेलं आहे. ती मिळाली म्हणून मी MPhil आणि PhD करू शकले. लोकांना आज डॉक्टर कविता वरे फक्त जी लढते रस्त्यावरती अनेकांच्या प्रश्नांसाठी उभी असते, पण पहिल्या 3 महिन्यांमध्ये जेव्हा विद्यापीठामध्ये सुट्टीचे दिवस असायचे तर एक वेळेला आम्हाला जेवण काढावं लागायचं. कारण ते जेवण जर आम्हाला म्हणजे 2 वेळेला खायला पैसे नसायचे आणि विद्यापीठामध्ये MA ला गेलं म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं तर घरच्यांकडे मागण्याची सोय नसायची आणि मेस 3 महिने बंद असायची. त्यामुळे त्या 3 महिन्याच्या काळामध्ये एक वडापाव खाऊन दिवस काढणारे आम्ही, म्हणजे माझ्यासोबत अजून अनेक जणी होत्या. त्या वडापावची आठवण ती कायम ह्यासाठी आहे की तेव्हा शरीराला अन्नाची गरज असते त्या वयामध्ये आणि ते अन्न त्या काळात नाही मिळालं, पण मग आत्ता ते मिळवायचं आहे आपल्याला किंवा आपण इतरांना ती परिस्थिती त्या विद्यार्थ्यांना येऊ नये म्हणून सरकारी व्यवस्था, सरकारी शाळा, विद्यापीठाच्या स्कॉलरशिप हे सगळं टिकलं पाहिजे याच्यासाठी आमचा खरा तर अट्टास आहे. आणि ते बालपण असं नव्हतं की फार सगळ्यात चांगल्या गोष्टी मिळाल्यात. आईवडिलांनी छान 2 वेळेचं जेवण देणं, पण मग ते देत असताना एक ही पण परिस्थिती जी पितृसत्ताक व्यवस्थेचा खूप मोठा आजही आपण म्हणतो की पगडा आहे आणि
ते घरात जर घडतं, एक प्रकारे घरात जर आपल्या आजूबाजूला घडतं, आपल्या चुलत्यांना, आपल्या आयांना, आपल्या मावशांना ज्यावेळेस मारलं जातं की म्हणजे एखाद्या छोट्याशा चुकीमुळे पण हात उचलला जातो आणि तो त्यांना त्यांच्यावरचा अन्याय वाटत नाही आपल्या घरातल्या महिलांना, मग त्यावेळेस ते जास्त प्रकर्षाने जाणवतं आपल्याला की मग आपण जी घटना वाचतोय, आपण जे संविधान वाचतोय, त्या अधिकारांचं काय, सुरुवात तिथून होते. या अशा घालमेलीतलं शिक्षण आहे माझं. म्हणजे माझी ओढाताण फक्त शिक्षणासाठी ह्यासाठी होती की आजूबाजूला कोणी नावं ठेवायला नको, एक मुलगी आहे आणि तिचं म्हणजे आई वडिलांनी पण एवढं फ्री सोडणं योग्य नाही. म्हणजे मी सकाळी बसून जायचे तर रात्री घरात यायचे, क्लास असेल, शाळा असेल, पुन्हा मी खेळत होते त्या वयात, म्हणजे मला ते फार जास्त आवडायचं. मी स्पोर्ट्समध्ये त्या काळामध्ये जी होते, म्हणजे 12वी नंतर मला ते करणं जमलं नाही, मी राज्य पातळीवर खेळले, पण मला ते मुलींचं नेहमी ते सुटतं की घरातल्या जबाबदाऱ्या आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही मग ते मागं सोडत जाता. आणि आत्ता मी जिथे उभी आहे तिथे खंबीर नेतृत्व म्हणून आपण ह्या सगळ्या परिस्थितीकडे मागं पाहणं मला जास्त महत्वाचं वाटतंय. ते प्रश्न माझ्यासोबत जे घडलंय किंवा माझ्यासोबत असणारे प्रश्न संपलेले नाही आहेत मला वाटतं. आणि म्हणून लिडरशिपमध्ये माझ्यासारख्या मुलींनी, महिलांनी येणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. कविता वरे म्हटलं की मी तुम्हाला अगदी जवळून ओळखतो. या मार्क्सवादी चळवळी असतील, प्रगतिशील चळवळीमध्ये तुम्ही काम करता इतकी अनेक वर्ष, आणि आपला संबंध अनेक ठिकाणी आला. डॉक्टर कविता वरे म्हटलं की विद्यापीठाची विद्यार्थी चळवळ आणि विद्यार्थी चळवळीमध्ये तुमचं नेतृत्व आणि विशिष्ट एका धडाडीच्या एका स्टुडंट विंगचं नेतृत्व देखील तुम्ही केलेलं आहे. तर तुमचं शिक्षण, विद्यार्थी चळवळ आणि डॉक्टर कविता वरे, हे तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगाल? माझा शिक्षणाचा म्हणजे जो प्रवास सुरू झाला किंवा जी धडपड, एक ओढ लागली होती ना, ती संघटनात्मक याच्यातूनच खरं जास्त हे होत गेली. कारण तिथे ऐकायला मिळू लागलं, ज्या शिबिरांमधून बाहेर पडू लागले तर मग वेगवेगळ्या लोकांना मग ही दरी काय, हे सगळं घडतंय का समाजामध्ये, हे समजण्याचा एक अँगल तिथे मिळत गेला, जो विद्यार्थी चळवळीमध्ये. आणि पहिले जे आंदोलनाची सुरुवात होती मला चांगलं आठवतंय, मुंबई विद्यापीठामध्ये दिल्लीमध्ये जे प्रकरण घडलं होतं महिला म्हणजे अत्याचाराच्या संदर्भात, निर्भया प्रकरण, तर निर्भया प्रकरणाच्या वेळेस तेव्हा कोणाला मला माहित नाही किती आत्मीयता वाटत होती, पण ते प्रकरण माझ्या जिव्हारी लागणार होतं. हॉस्टेलच्या सगळ्या मुलींना एकत्र करून, डिपार्टमेंटच्या सगळ्या मुलींना एकत्र करून एक मोठी रॅली काढलेली त्यावेळेस. म्हणजे ती पहिली लढाई होती आमची की हे घडतंय, हे मुलींच्या कपड्यांमुळे नाही, मुलींनी रात्री उशिरा फिरतात म्हणून घडत नाहीये, तर या समाजातल्या पुरुषी व्यवस्थेतली हिंसक बुद्धी वाढते, भांडवली व्यवस्था तुमच्यामध्ये एक हिंसक स्त्रीचं शरीर तुम्ही कसं पाहताय एक साधन म्हणून, आणि आमच्या जाहिराती असतील, आमचे सगळे चित्रपट असतील, ते फक्त उपभोगाची वस्तू म्हणून जर महिलांना दाखवत असतील, तर ती जे रॅली निघाली होती ना, त्याच्यामध्ये कोणतीही मुलगी म्हणजे नॉर्थ ईस्ट पासून ते सगळ्या मुलींचा समावेश त्या रॅलीमध्ये होता. आणि तिथे काय आम्ही राजकीय हे केलं नव्हतं, पण ती एक सामाजिक जाणीव होती की हे जर माझ्यासोबत घडलं तर, म्हणून तो संघर्ष जो विद्यार्थी चळवळी सोबत सुरू केला, SFI सोबत सुरू झालेली ती हे होती. आणि माझी जडणघडण मुळातच मी विरोध करते किंवा मला हे चुकीचं वाटतंय म्हणून विरोध नव्हता तो मुलगी म्हणून, तर मला तो विरोध कशामुळे होतोय हे मला संघटनेमुळे शिकायला मिळालं. संघटना मला माझं मत मांडण्याचं साधन मिळालं. विद्यार्थी चळवळ हे माझं मत, माझी चाललेली घालमेल व्यक्त करण्याचं साधन होतं. मुलांबरोबर बसून मुली कधी चर्चा करू शकत नाहीत, पण आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी चळवळीची लीडरशिप होती ती सगळी ग्रुपने एकत्र बसायची आणि प्रत्येक गोष्टीवरती जी आम्हाला प्रश्नांकित करते त्या प्रश्नावरती चर्चा निर्माण करणारी होती. आणि त्यामुळे मग ते SFI मधून मला एकतर
समजलेली गोष्ट दुसऱ्यांना समजवायला फार आवडतं. आजही तो गुण प्रकर्षाने स्वतःमध्ये आहे की आपल्याला जर कळते नाही हे घडतंय कशामुळे, तर ते 4 लोकांना तेवढ्याच प्रभावीपणे सांगता आलं पाहिजे. आणि मग ती सुरुवात तिथून होत जाते, ती लढ्यातून होत जाते. तुमचं नेतृत्व कधी उभारतं? तुम्ही लढता रस्त्यावर, 4 काठ्या खाता रस्त्यावर. आणि त्या कविता वरेने रस्त्यावर खाल्लेल्या आहेत विद्यार्थी दशेमध्ये. आजही केसेस चालू आहेत राजकीय व्यवस्थेतल्या. त्या केसेसला आम्ही घाबरत नाही, कारण आम्ही ज्या समाजासाठी किंवा ज्या मुलींसाठी, ज्या महिलांचं नेतृत्व, ज्या आदिवासी समाजाचं नेतृत्व आम्ही करतोय, त्या समाजावरती आजही अन्याय अत्याचार होतोच आहे. समस्या काय आमच्या मुळापासून संपलेल्या नाहीयेत. समस्या जर जशाच असतील तर लढाई कधीच थांबणार नाही. ही शेवटपर्यंत समस्येचे मूळ जिथे आहे तिथपर्यंत ती लढाई चालू ठेवावी लागणार आहे. आणि मग विद्यापीठ स्तरावरती मिळालेली स्कॉलरशिप, तिथपासून कमवा शिकापासूनची लढाई असेल, किंवा मग फी वाढीचे प्रश्न असतील, पुन्हा कुलगुरूंना राजीनामा द्यायला लावला. आमचं एक आंदोलन तर एवढं प्रभावी टाइम्स ऑफ इंडियाने घेतलेलं, कारण एका मुलीने मुंडन करणं म्हणजे किती हे आहे. आणि त्यातही एक्झामिनेशनचा घोळ होता, म्हणजे मुलं का सफर व्हावी त्यासाठी. आणि एक मुलगी विद्यापीठाच्या समोर बसून जर मुंडन करते, राजन वेळुंकर हा त्यावेळेस ते कुलगुरू होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी मला वाटतं SFI आणि बाकी सगळ्याच विद्यार्थी संघटनांनी केलेला. आणि ते त्यांना द्यावा लागला राजीनामा, दिला तो ह्यामुळेच देऊ शकले की तिथे विद्यापीठामध्ये एक धगधगतं वातावरण, प्रश्नांना, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती काम करणाऱ्या पुरोगामी चळवळी, विद्यार्थी चळवळी विद्यापीठांमध्ये काम करतात आहे. आणि त्या आज गरजेच्या आहेत मला वाटतं. खरं आजची विद्यार्थी चळवळ ही कुठेतरी कोलमडलेली दिसते. विद्यार्थी चळवळीमध्ये अनेक प्रश्नांच्या अशा सावट आहे आणि त्याची उत्तरं नाही आहेत. विद्यार्थी चळवळींचा अभ्यासगट होत नाहीयेत. विद्यार्थी चळवळीमध्ये अनेक गोष्टींचा अभाव आहे. सांप्रदायिकतेचा प्रभाव आता वाढलेला आहे विद्यार्थी चळवळींमध्ये. एकंदरीत विद्यार्थ्यांचे मूलभूत प्रश्न काय आहेत ह्याकडे दुर्लक्ष होत आहे. आत्ताही विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न हे तसे तत्सम प्रश्न असेच पडून आहेत. पण एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला असं वाटलं, मुळात भारतामध्ये हा प्रश्न चुकीचा आहे विचारणं, तरीही विचारतो, एक स्त्री म्हणून जेव्हा मी उभी राहते तेव्हा तुम्हाला ही शाश्वती होती का की तुम्हाला लिडरशिप दिली जाईल? ती लिडरशिप तुम्हाला मिळाली की तुम्ही मिळवलीत? कशा अर्थाने सगळं झालं? आणि मग विद्यार्थी चळवळीमध्ये असताना तुम्हाला असं वाटलं की मी सरपंच होणार आहे किंवा मी भविष्यात राजकीय पटलावरती जाणार आहे, की मी माझी PhD केली तर मी प्राध्यापक होणार आहे किंवा मी काहीतरी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणार आहे? तुमचं नक्की विजन काय राहिलं? चळवळीपासून सुरुवात जरी झालेली असली आणि लिडरशिप तिथे फुलत जरी असली ना, तरी लिडरशिप ह्या भारतीय समाजाचं पितृसत्ताक व्यवस्थेचं प्राबल्य एवढं भक्कम आहे की ते कोणत्याही महिलेला सहजरित्या लिडरशिप सोडायला किंवा मुलीला कधीच हे करत नसतात. पण नक्की 100% ज्या पुरोगामी व्यवस्थेतून काम करणाऱ्या चळवळी आहेत त्या हा प्रयत्न करतात की जी घडते स्वतःहून किंवा जी हिसकावून घेण्याची हिंमत दाखवते स्वतःचं नेतृत्व उभारून, तर मग ते तसं दाखवणाऱ्या मुली 100% त्यांचं नेतृत्व त्या चळवळींमध्ये प्रस्थापित करतात आणि पुढे जातात. एक गोष्ट मला खूप छान चळवळींची वाटते की ज्या मुलींना कधीच मोकळेपणाने बाहेर पडता येत नव्हतं, त्या मुली मोकळेपणाने बाहेर पडतात आहे, चळवळींमध्ये घडून स्वतःचे एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतात आहे आणि स्वतःच्या भूमिका, स्वतःच्या जीवनाचे निर्णय स्वतः घेऊ लागतात. हा एक विद्यार्थी चळवळींचा खूप मोठा प्लस पॉइंट आहे. कारण आपण समाजाकडे आशेने कोणत्या बघणार आहे, तर आम्ही शिक्षणाची दारे मोकळी केली. ती दारे आम्हाला विद्यार्थी चळवळीमुळे सुद्धा मोकळी झालेत आणि विद्यार्थ्यांच्या संगतीमुळे सुद्धा मोकळी झाली. म्हणजे आपण मुलांसोबत एक पुरुष आणि स्त्री फक्त काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असू शकत नाही, ते खूप चांगले मित्रमैत्रिणी असू शकतात. आणि ते नातं जर तुम्हाला सांभाळता आलं विद्यार्थी चळवळीत
फुललेलं मित्रमैत्रिणींचं, तर त्याच्यातून तुमची लिडरशिप अजून चांगली घडत जाते असं मला वाटतं. कारण त्याने तुमच्या लिडरशिपला आकार मिळत जातो. तुम्हाला नक्की करायचंय काय. कविता वरेने विद्यापीठात कधीच विचार केला नव्हता की ती जाऊन सरपंच होणार आहे. कविता वरेला एवढंच कळत होतं की आत्ता माझी फी वाढलेली आहे, ती फी कमी झाली पाहिजे. आत्ता मला कमवा शिकायची गरज आहे, कमवा शिकायचे पैसे वाढले पाहिजेत, ती माझी गरज आहे. म्हणजे त्या वेळेला त्या प्लॅटफॉर्मवरती मला माझे प्रश्न, माझ्या समस्या खुणावत होत्या आणि त्याच्यावरती काम करत राहणं हाच एकमेव उद्देश होता. आणि तोही आजही तोच आहे. या आज जरी सरपंच म्हणून त्या पदावर कार्यरत असले, माझ्या गावातल्या अनेक समस्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पिढ्यानपिढ्या जर त्या घातलेल्या व्यवस्थेची एक चौकट असते, ती चौकट तुम्हाला लांदायची असते किंवा तोडायची असते. त्यावेळेस त्या चौकटीला तोडण्यासाठी ना तुम्ही एकटे जबाबदार नाही असू शकत. अजिबात नाही. पूर्ण टीम तुमच्या सोबत असावी लागते. अनेक दिवसांपासून ज्या चुकीच्या सवयी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून बिल्डअप केलेल्या असतात, राजकीय व्यवस्थांमध्ये ज्या बिल्डअप झालेल्या सवयी असतात, की मी माझं मत विकून जर मला ती लिडरशिप मिळत असेल तर मला ती लिडरशिप महत्वाची वाटत नाही. कारण आपलं मत विकणं हे आपल्याला भारतीय संविधानाने शिकवलेलं नाहीये. त्या मताचा, त्या संविधानाचा आदर, म्हणजे ज्या संविधानाने भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर मला म्हणजे स्त्री म्हणून मला मिळालेला पहिला मताचा अधिकार हा इतर कोणत्याच देशात मिळालेला नाही. कुवेत हा 2005 मध्ये सगळ्यात, 2005 हा काय फार लांबचा पट्टा, 20 वर्ष झाले तेव्हा जाऊन महिलांना तो अधिकार मिळाला. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या देशात तो मला जर तेव्हा, जेव्हा देश स्वतंत्र होतोय तेव्हा जर मला महिला म्हणून अधिकार मिळत असेल. आणि बाबासाहेबांनी 1956ला महिला परिषद घेतली होती. मला त्या महिला परिषदेचा उल्लेख 100% इथे करावासा वाटतो. कारण ती महिला परिषद तुमचं राजकीय नेतृत्व महिलांचं खुलवण्यासाठी, तुमच्या समस्या ओळखून त्या समस्येवरती काम करण्यासाठी जास्त महत्वाचं होतं. आणि ते बाबासाहेबांनी 1956ला त्यांना जाणवलेलं की बाबा हे महिलांचं राजकीय नेतृत्व त्यांच्या समस्येवरती, समाजाच्या समस्येवरती काम करण्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून ती परिषद राजकीय परिषद सुद्धा ठरली मला वाटतं त्या काळची. असं नाही, पण हे सगळं दैदिप्यमान वारसा आपल्याला लाभला. पण मी एक स्वतः एक महादेव कोळी ह्या आदिवासी समाजामधून येते. मग त्या कविता वरेला मुंबई विद्यापीठात आणि मग शैक्षणिक पातळीवर, इतर सर्व कामाच्या पातळीवर आर्थिक गोष्टींना अनेक ठिकाणी टॅकल करावं लागलं. मग त्यावेळी तुम्हाला मिळालेली पाठबळ, कोणी दिलेली मदत किंवा मग तो संघर्ष कसा राहिला, की सोपं नाहीये. मी आजही माझे अनेक मित्रमैत्रिणी आदिवासी पाड्यांमधून येतात आणि मग आदिवासी पाड्यामध्ये तो जो एक मोठा गॅप आहे पाड्यापासूनचा शहरापर्यंतचा, तो खूप मोठा संस्कृतीचा गॅप आहे मोठा. तिथली संस्कृती खरंच ही दैदिप्यमान असते आणि इथे सगळी भांडवली कमर्शियल अशी संस्कृती असते. ती तिथल्या ज्या अस्खलित भारतीय संस्कृतीची पूर्ण विल्हेवाट लावली जाते मुंबई साईडच्या, म्हणजे अगदी कुठल्या शहरात. मग तो जो एक गॅप आहे तो तुम्ही कसा भरून काढलात आणि मग तेवढं सगळं ह्या परिघात कसं वावरलात पूर्णपणे? सुरुवातच म्हणजे एक लढायची असल्यामुळे तिथे एक जाणवलं की तिथे एक वर्चस्व व्यवस्था होती. एक खूप फ्लुएंट इंग्रजी बोलणारा वर्ग आणि आपण ज्या भागातून येतोय तिथे तर त्यांच्याशी मिसळायचं कसं. कारण ती फक्त एक आर्थिक दरी नसते, ती तुमची सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय दरी सुद्धा असते. आणि ती दरी त्यावेळेस आम्हाला 100% जाणवली. पण त्या दरीवरती मात करण्यासाठी एक तुमची मैत्री, तुमचं भाष्य आणि तुम्ही किती जवळ जाताय. म्हणजे माझ्या विद्यापीठातले मास्टर्स करणारे असेही विद्यार्थी आहेत ज्यांचे आई वडील खूप चांगल्या लेवलला असणारे आणि जे पण आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, पण ते सगळे एवढे छान मित्र झाले खरं तर ते एका गोष्टीमुळे होऊ शकलं की ते तुम्हाला एकमेकांना समजून घेणारी ती रचना होती. म्हणजे आमची बॅचच अशी होती. इव्हन मला आजही तो प्रसंग मी 100% सांगेल की मी आजारी असताना एका प्राध्यापकाने
क्लासमध्ये मी येऊन बसायचे आणि मी दवाखान्यात गेले नव्हते आणि ते त्यांना जाणवत होतं की ही खूप ते चेहऱ्यावर पूर्ण आजारपणाचं हे दिसत होतं. प्राध्यापकांनी पैसे हातात काढून दिले होते मुंबई विद्यापीठातल्या. जोर्ज जॉर्ज सारखे केरळमध्ये आज रिटायर्ड आमच्या डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंटचे हे होते पॉलिटिकल सायन्सचे जोश सर. त्यांचा म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांना ते जाणवायचं की यांच्याकडे काय आहे आणि काय नाही. अरुणा पेंडसे मॅडम असतील म्हणजे त्यांना ते माझ्या चेहऱ्यावरती जाणवलेलं त्यावेळेस की ही खूप आजारी आहे आणि ही दवाखान्यात गेलेली नाही. डॉक्टर मृदुल निळे सर असतील म्हणजे सरांचं मी यांचा ह्या प्राध्यापकांना मी का उल्लेख करावासा वाटतो की यांना विद्यार्थी कोण कुठून कसा आलाय ना तो जाणवतो, त्याची परिस्थिती समजते. मी जरी बोलले नसेल निळे सरांच्या कॅबिन मध्ये आज तुम्ही कधीही जाऊन बघा सर सगळ्यांना सोबत घेऊन जेवायला बसलेले असते. म्हणजे आम्ही कधी उपाशी राहिलोय का नाही म्हणजे मास्टर पर्यंतचा जो संघर्ष होता ते नंतर जाऊन कुठेतरी ह्या प्राध्यापकांच्या जवळ गेल्यानंतर संपलंय. ती दरी भरून निघायला मदत झाली कारण निळे सरांनी कधीच आम्हाला त्यांच्या सोबत ठेवत असताना की आम्ही फार चांगलं लाईफ जगतोय आणि हे तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे हे सरांनी कारण हे जगलं पाहिजे, हे अनुभवलं पाहिजे हे प्रत्येक वेळेस निळे सरांनी सांगत आले आम्हाला. आणि त्यांचा एक नेहमी आग्रह असतो. मुंबई विद्यापीठातल्या सगळ्याच प्राध्यापकांचं एक वेगळं कौतुक आहे. पण निळे सर, जोश सर, अरुणा मॅम, पेंडसे मॅम, कन्नमा मॅम हे सगळे जुने हे आता काही जण रिटायर्ड झालेले आहेत. त्यांची नावं ह्यासाठी घ्यावीशी वाटतात की त्यांनी आम्हाला त्या विद्यापीठामध्ये जगायला शिकवलं. हे विद्यापीठ तुमचं आहे हे जाणवू दिलं. म्हणजे तिथे ऍडमिशन घेणाऱ्यांची संख्या किती होती, पहिल्या वर्षाला 150 फर्स्ट इयरला आणि सेकंड सेमिस्टर म्हणजे पहिलं वर्ष कंप्लीट करत तोपर्यंत एक 40 ते 60 जण फक्त तुमची टीम उभी असते. म्हणजे ते गॅप जो हे होतो ना, गळती जी होते ना ती अनेक कारणांमुळे होत असते. तिथे तुम्ही किती प्राध्यापकांचे कसे तुमची हुशारी पण तुमची शिक्षणाची ओढ पण त्यांना जाणवली पाहिजे. मग नुसतंच हे नाही की बाबा खूप होतकरू विद्यार्थी आहे हे नाही, पण तुम्हाला शिकण्याची आवड आहे का, तुमची ते कसबही लागतो तिकडे, तो कसब लागतो विद्यापीठामध्ये. आणि मग कितीही आजही म्हणजे काही US मध्ये आहेत माझे मित्र, काही US मध्ये आहेत मैत्रिणी, पण मग त्या मास्टरला आम्ही जे सोबत होतो ते आजही त्या वेळेमध्ये झालेली मैत्री टिकून आहे. आजही कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. संजीवनी मॅम म्हणून 2-3 वर्षासाठी त्यावेळेस आलेल्या त्या US मध्ये आहेत आता, पण त्या मॅम आजही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत की त्यांना त्यावेळेस निवडणुकीतली मी कुठे हा एक लेख मी लिहिला होता, सगळ्या प्राध्यापकांना दाखवत फिर हे बरोबर आहे का, बरोबर आहे का, आणि मग तो अक्षरनामाने प्रकाशित केला पुढे जाऊन. आणि मग तो बरोबर आहे का म्हणजे मला त्या मी मध्ये त्यावेळेस मला नव्हतं माहिती मास्टर्स करत असताना की त्या निवडणुकीतल्या फक्त मीला शोधत होते. मी म्हणजे शेतकरी, सर्वसामान्य, महिला, दलित, आदिवासी मागासलेल्या घटकांमध्ये मी त्या मीला मोजत होते. आणि ते आर्टिकलला म्हणजे माझ्या प्राध्यापकांना पण फार वेगळं वाटलं की ही काहीतरी वेगळं चाचपते किंवा तपासते. आणि मग त्याच्यातून ते घडत गेलं, त्याच्यातून ते नातं बिल्डअप झालं. म्हणजे माझ्या लग्नाचा पण किस्सा मला वाटतं सगळे प्राध्यापक त्या लग्नाला उपस्थित होते. ते लग्न नव्हतं खरं तर सगळ्यांचा एक गेट टुगेदर होता मी म्हणेल. मुरबाड तालुक्यातल्या ठाणे जिल्ह्यातल्या सत्यशोधक विवाह पद्धतीने आंतरजातीय विवाह करत असताना, स्वतःचं पुस्तक प्रकाशन करत असताना हे सगळे प्राध्यापक, पार्टीचे सगळे लीडर, इव्हन त्रिपुरामध्ये आदिवासी मंत्री जे होते जितेंद्र चौधरी, ते त्या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित होते लग्नाला. त्याच्यातून ही मैत्री, हे नातं जे जपलंय ना ते फक्त तुमच्या बोलण्यावर जपलं जातं असंच नाही. म्हणजे मला तळमळ वाटणं आणि आपण एकमेकांविषयी किती जवळीक आहोत याच्यावर आधारित असतं. पण स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज महिलांचं स्थान काय आहे हे तुम्ही जरा सांगा लोकांना. खरंच सांगा, त्याची गरज आहे. मला सुरुवात
जिथून केली. म्हणजे मी 2016-17चं इलेक्शन पंचायत समितीचं लढवलं होतं, ती मी हारले होते, पण मला 1700 वोटिंग त्यावेळेस झालं होतं. पण वोटिंग चांगलं होतं, विद्यार्थी होते, MS जस्ट संपलेला, MPhilला प्रवेश घेतलेला, आणि त्यावेळेस आम्ही ते पंचायत समितीचं इलेक्शन कंडक्ट केलं होतं. पण तो अनुभव सगळ्या पुण्यातून शिनोली पंचायत समिती गणातून केलं होतं. तर त्या दऱ्याखोऱ्यातून फिरत असतानाचा अनुभव, आणि ते 1700 वोटिंग काही मी कोणाला 1000 किंवा 500 रुपये देऊन नव्हतं मिळालं. ते वोटिंग फक्त बोलण्यावर, तुम्ही काय मांडताय याच्यावर आणि संघटनात्मक बांधणीवरती ते मतदान झालं होतं. कारण तुम्ही कधीच लोकांमध्ये कधी असता, तुम्ही त्यांच्या प्रश्नावर काय काम केलंय. आम्ही लोकांना ना, मी त्या काळात ना मी पाया पडत नव्हते. मला बरेच जण म्हणायचे, अगं मतदानाचा काळ आहे, निवडणुकीचा काळ आहे, पाया पड, हे काही जण सांगायचे. मी भाषणातून मोठ्याने ओरडून सांगायचे, मी तुमच्या पाया नाही पडणार या काळात, नंतर पडेल, मुलगी म्हणून मी तुमची नेहमी आदर ठेवेल, पण मतदानासाठी मी पाया नाही पडणार. मी जर काम केलं असेल तरच मला मतदान करा, असं सांगणारा उमेदवार मला वाटतं फार कमी असतील. कारण मी जर काम करते तर मतदान करा, नाही तर करू नका, हे भाषणांमधून आम्ही ठामपणे घसा तोडून, घसा सुकवून सांगत होतो. ते ह्यासाठी की पाया पडून मी आज मतदान मागेल, पण मी काम जर केलं नसेल तर तुम्ही मतदान करावं का, ही भूमिकाच नाहीये ना. लोकांचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं राजकीयकरणच झालेलं नाही. मी राजकीयकरण कोणत्या अँगलने म्हणते, ग्रामसभा, महिला सभा ह्या लोकांना महत्वाच्या का वाटत नाहीयेत स्थानिक स्तरावरती. आज जर एक मतदारसंघ असेल तर तिथे आमसभा होणं गरजेचं आहे, त्या कुठे होतात आहे याची चाचपणी झाली पाहिजे. कारण मी जर लोकांना बाधिल आहे, मी लोकप्रतिनिधी म्हणून जर काम करते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, तर माझं लोकप्रतिनिधी म्हणून असणारं काम काय आहे हे लोकांनी मला सांगण्याची वेळ येऊ नये. मला माहिती आहे की काय कामं आहेत, समस्या काय आहेत, ह्या लोकांमध्ये चर्चा व्हाव्यात, प्रश्न चर्चा व्हाव्यात, आणि प्रश्न विचारण्याची ताकद निर्माण करणं म्हणजे लोकांचं राजकीयकरण. आणि हे लिडरशिपला जमलं पाहिजे. मला लोकांना फक्त आणि फक्त प्रश्न विचारायला शिकवायचंय. गेल्या 2 वर्षामध्ये मी माझ्या गावामध्ये एक गोष्ट प्रामाणिकपणे साध्य करू शकलो. लोक बोलू लागलेत, ग्रामसभांना येऊ लागलेत, ज्या ग्रामसभा कधीच सक्सेस होत नव्हत्या. म्हणजे माझी पहिली ग्रामसभा 18 नोव्हेंबरला झालेली, तुडुंब भरलेली, दारू पिऊन येऊन बसलेले बरेचसे जण. पण मग ते हे बघत होते की ही बाई त्या खुर्चीवर बसून, सरपंच आहे ना, काय करते. पहिल्यांदा त्यांनी सरपंचाच्या खुर्चीवर एका महिलेला त्या गावामध्ये पाहिलं असेल, आणि जी तिचे निर्णय, ती सभा अध्यक्ष म्हणून विषय मांडणं हे ती महिला करते. हे स्थान प्रत्येक गावात महिलेला मिळवायला पाहिजे, जे आज नाहीये. मी आज जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, मी यशदा सारख्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ज्यावेळेस महिला सरपंचांना ट्रेनिंग द्यायला जाते, गडचिरोली, भंडारदरा, इकडच्या खूप वेगवेगळ्या भागातल्या महिला मी गेल्या 1.5-2 वर्षात पाहिल्या. पण महिला स्वतःहून एक गोष्ट बोलत, आमचं हे बघतात किंवा मालक बघतात कारभार. म्हणजे मी सुरुवातच अशी करायचे, काम कोण करतं, आपल्याला काम जर आपण करत असू ना, तर आपण डोळे झाकून आपली कामं सांगू शकतो की हे माझं काम आहे, किंवा हे असं असं केलं पाहिजे सरपंचाने, हे सांगता आलं पाहिजे. आणि ते महिलांमध्ये म्हणजे 73वी घटना दुरुस्ती अलीकडेच झाली. म्हणजे मला वाटतं त्या 73व्या घटना दुरुस्तीचा उद्देश काय फक्त 50% आरक्षण देणं हा नव्हताच. महिला लिडरशिप मधलं सक्षमीकरण हे मला जास्त महत्वाचं वाटतंय. 543 खासदारांपैकी केवळ 71 महिला आहेत. म्हणजे हे त्या 71 महिला पण लिडरशिप मधल्या कुठल्या आहेत हा पण मुद्दा आहे माझा. कारण ज्या जनचळवळीतून आलेल्या महिला आहेत, ज्या कंटिन्यू रस्त्यावरती सामाजिक व्यवस्थेमधून काम करतात आहे, त्या महिला पॉलिटिकली व्यवस्थेमध्ये टिकतात का, ह्या निवडणुकीय राजकारणामध्ये टिकतात आहे का. कारण तिथला बाजार जो मांडलेला आहे राजकीय व्यवस्थेतला, पूर्णपणे कोटेड एक भांडवली व्यवस्थेतून मांडलेला बाजार राजकीय व्यवस्थेतला,
हा महिलांना पुढे येऊन देण्यासाठी, सक्षम महिलांना पुढे येऊन देण्यासाठी नक्कीच अडथळा आहे. कारण माझ्या गावामध्ये विरोधकही तेवढेच आहेत. अगदी अगदी. आणि ते विरोधक महिला म्हणून माझ्यावरती बघतात. म्हणजे ते मी सक्षम महिला नेतृत्व मला माहिती आहे, पण मी सरपंच म्हणून त्या पदावर आहे, मला माहिती आहे की मी काय करायचंय. पण मग ते नेतृत्व सक्षम करण्यासाठी हे विरोधक जबाबदार आहेत. मला वाटतं मला ना जेवढं तुम्ही दाबाल किंवा जेवढं तुम्ही कुस्कराल किंवा जेवढे हल्ले कराल त्याच्यातून मी अजून शार्प होते, शार्प होत जातो की कोण कुठे कधी काय करणार आहे याची चांगली चाचपणी येत जाते. म्हणजे माझी पहिली ग्रामसभा मला एक शिकवणारी होती की जर पुरुष दारू पिऊन जरी ग्रामसभेला बसलेले असतील तरी महिलांना वेगळा वेळ बोलण्यासाठी दिला पाहिजे आणि तो देण्याचा अधिकार हा सरपंचाचा असतो. हे त्या ग्रामसभेमधून आपल्याला दाखवता आलं. म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे काही फक्त योजना वाटण्याचं माध्यम नाही, लोक सहभागाचं माध्यम आहे. लोकांच्या पुढाकारातून आर्थिक व्यवस्थेला ढाचा जो आहे तो मजबूत करता येतो. तिथली कर व्यवस्था आजही तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायती तपासा, 100% कर वसुली. साधा घरपट्ट्या लोक भरत जर नसतील आणि ग्रामीण पातळीवरती घरपट्टी भरणं हा काय फार मोठी अमाऊंट नसते वर्षभरासाठी, 200, 250, 300 रुपये वर्षाची अमाऊंट असते. तर हे लोकांना बिंबवावं लागतं की ग्रामपंचायती डेव्हलप कधी होऊ शकतील तर तुमच्या सहभागाने. तुम्ही मीटिंगला आल्यानंतर तुमचे प्रश्न कागदावर आले पाहिजेत ना, अर्ज लेखी स्वरूपाचे. हे लोकांना काय विरोध करायचा म्हणून करायचा, माहिती नसताना सुद्धा लोक एखाद्या गोष्टीवरती, घरकुलासारखे विषय असतात जे वादाचे ठरतात अनेक वेळा ग्रामपंचायतीमधून. पण मला हे वाटतंय की जर ज्याला गरज आहे त्याला ती योजना मिळाली पाहिजे, पण मग ते कागदपत्रांच्या पूर्ततेपासूनचा मुद्दा असतो तो सुद्धा. मी एक उदाहरण नक्की सांगेल माझ्या गावातलं. एक आदिवासी कातकरी समाजाची महिला बनीबाई म्हणून आहे, मी नक्की नाव घेईल त्यांचं, कारण त्यांचं घरकुल मंजूर झालं जन्मन योजनेतून. सगळे जण म्हणत होते, म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेतले सुद्धा लोक म्हणत होते नका मंजुरी देऊ, ब्लॉक करा अकाउंट त्यांचं, कारण जर मंजुरी दिली आता तर मग ती बांधणार कुठून घर, कारण हप्ता कधी पडतो घराचा पाया बांधल्यानंतर. पण म्हटलं नाही, अख्खं गाव 2-2, 3-3 मजल्यांनी सजलेलं आहे, पण त्या एका बाईचं घर कधीच गेल्या अनेक वर्षांमध्ये कोणाला दिसलं नाही ज्याला छप्पर नव्हतं. ते घर होणं हे माझ्या दृष्टिकोनातून यशाचं किंवा डेव्हलपमेंटचं माध्यम आहे. मी ग्रामपंचायतीचा विकास ह्या सामान्य लोकांमधून बघते. आज तिचं घर उभं आहे, थोडं काम बाकी आहे, पण तुम्ही कधीही जाऊन त्या बाईची अवस्था बघा, अपंग मुलगी आहे एकटीला. पण मग अशा महिलेचा अधिकार त्या घरकुलावरती जास्त आहे की ज्यांच्याकडे काहीतरी साधनं आहेत इन्कमची, त्यांचा त्या घरकुलावरती अधिकार जास्त आहे. अर्थातच जो बॅकवर्ड झालेला आहे त्याच्याकडे जास्त गरज आहे, हे जास्त महत्वाचं आहे. आणि दुसरं, स्थानिक स्वराज्य संस्थांना फक्त लुटीचं माध्यम म्हणून पाहिलं जातंय. मी ह्या अँगलने 100% बोलू इच्छिते की ग्रामपंचायती म्हणजे काय फक्त लुटायचं माध्यम नाहीये. ग्रामपंचायती प्रॅक्टिकल विकासासाठी लोकांच्या सहभागातून जर उभ्या राहिल्या तर ते एक विकास मॉडेल ठरू शकतं. अगदीच. आणि विकास मॉडेल काय आहे, गाव पण घालवणं हे विकासाचं मॉडेल नाहीये. माणसाची उन्नती व्हायला पाहिजे, उन्नती व्हायला पाहिजे. माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळा जर सक्षम झाल्या, त्या माझ्या गावातल्या एकही मुलगा जर प्रायव्हेट शाळेत जात नाहीये, तर तो विकास मी माझ्या गावाच्या खऱ्या विकास संकल्पनेतून मापते. माझ्या अंगणवाड्या जर खऱ्या सक्षम झाल्या, म्हणजे माझ्या गावातला एकही माणूस 50,000 रुपये भरून प्ले ग्रुपला ऍडमिशन नाही घेणार. अगदी त्या अंगणवाड्यांमध्ये जे प्ले ग्रुपला शिक्षण मिळते तेच शिक्षण त्या अंगणवाड्यांमध्ये मिळू लागलं तर तो विकास आहे. शिक्षण हा विकासाचा पहिला पाया आहे. त्या शिक्षण संस्था प्रोव्हाइड करणाऱ्या विकासाच्या चौकटींचं बळकटीकरण हे ग्रामपंचायतीचा उद्देश असला पाहिजे. अगदी बरोबर. आरोग्य व्यवस्था, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये फक्त महिला सक्षमीकरणाच्या बाता नका मारू.
तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये एकही महिला हिमोग्लोबिन 10च्या आतमध्ये नाहीये, अशा महिलांचं प्रमाण जर वाढलं तर मी 100% म्हणेल की मी माझ्या महिलांचं सक्षमीकरण करू शकले. एकाही महिलेचा गरोदरपणामध्ये जर मृत्यू झाला नाही तर महिलांच्या सक्षमीकरणाला आम्ही जबाबदार आहोत ना. माझ्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट व्यवस्था बळकट करणं नाहीये, सार्वजनिक व्यवस्थेचं बळकटीकरण हा ग्रामपंचायतीचा उद्देश असला पाहिजे आणि जो लोकसहभागातूनच उभा राहू शकतो. आज कचरा व्यवस्थापन, घनकचऱ्यांवरती लाखो रुपये खर्च झालेत महाराष्ट्रात, कोट्यावधी रुपयांच्या अमाऊंट खर्च झाल्यात. जलजीवन मिशन सारख्या योजनांवरती 50,000 कोटी, कोट्यांच्या एवढ्या कोटीच्या घरातल्या अमाऊंट गेल्या कुठे? आज जलजीवन मिशनच्या अख्ख्या गावांमध्ये महाराष्ट्रातल्या वाटोळं लागलेले, काम करणारे ठेकेदार तिथले स्थानिक पुढारी, त्यांना प्रश्न विचारण्याला गावातली लोक तयार नाहीत. सर्वसामान्य लोकांना भीती वाटते की हे लोक आमचं उद्या काय बिघडतील आणि मग किंवा सरपंच म्हणून मी जरी उद्या आंदोलन करते, माझ्यावर हल्ले करायला हे मागे पुढे पाहणार नाहीत. कारण बलाढ्य आर्थिक व्यवस्था यांच्याकडे आहे, धनाढ्य, बलाढ्य आणि बलयुक्त सुद्धा. गुंडगिरी पुसणारी व्यवस्था राजकीय रचनेतली आज सगळ्यात जास्त मोठी आहे आणि ती गुंडगिरी व्यवस्था त्यांना जर विरोध होत असेल तर त्या विरोधाला संपवायला कमी करणारी रचना ह्या सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावांमध्ये आहे. देशमुख जे बळी गेलेत त्या सरपंचाच्या आजही मला वाटतं की न्याय मिळालेला नाहीये. कविता वरेचा सुद्धा बळी जायला, जर जलजीवन मिशनचं माझ्या गावात योग्य काम होत नाहीये, मी कंटिन्यू आंदोलन करते, मी पत्र देते, माझाही बळी घ्यायला हे उद्या मागे पुढे पाहणार नाहीत. माझं 2-2.5 वर्षाचं लेकरू आहे पण मी लढते आणि तो बळी तो सामाजिक व्यवस्थेतला बळी असेल. मला वाटतं ज्या वेळेस हल्ले होतात किंवा विरोध होतो त्यावेळेस ह्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. कारण मी जर उपोषणाला बसले तर मी काही टक्केवारी मागण्यासाठी उपोषणाला बसणार नाहीये, कारण एका लाल बावट्यामधून आलेली कार्यकर्ती ही काही टक्केवारीचं माध्यम होत नाहीये, त्यामुळे अधिकारी सुद्धा पोचले जात नाहीये त्यांचे, बरोबर. मग त्यामुळे प्रॉब्लेम हा होतो की काम सरळ मार्गे व्हायला पाहिजे, एस्टिमेट मध्ये म्हटलंय त्याप्रमाणे काम झालं पाहिजे आणि ते करायला ज्या वेळेस आपण व्यवस्थेला भाग पाडतो त्यावेळेस विकासाची खरी दारं आपण आपल्या गावातल्या लोकांसाठी खुली करतो. आणि माझ्यावरती होणारे हल्ले हे फार वेगळ्या दृष्टिकोनातून असतात, धमकावणारे सुद्धा आहेत. म्हणजे मी हेही पाहिलेले, आजही तिथे गेल्या 2-3 वर्ष काम करते, पण सोपं नाहीये त्या गावामध्ये काम करणं. एका वेगळ्या व्यवस्थेमधून काम करणारी लोक तालुक्याच्या ठिकाणी आहेत, जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. अशा जिल्ह्यामध्ये किंवा अशा तालुक्यामध्ये जिथं काहीच नव्हतं तिथे आम्ही प्रभावीपणे काम करतोय, तिथे आम्ही मासिका महोत्सव घेतोय, तिथे आम्ही शोधिनींचा गट तयार करतोय. हा विकास नाहीये. ग्रामपंचायतीमध्ये मुली जेव्हा 16 जणींचा गट आहे आमचा शोधिनी म्हणून, ज्या मुली ग्रामपंचायतीमध्ये येऊन म्हणतात की ही दारं आमच्यासाठी कधीच उघडी नव्हती, आता उघडी झाली. जी ग्रामपंचायती स्वतः येऊन बैठका घेतात, मुली स्वतःचं नियोजन ठरतात, त्यांचे प्रश्न असतील ते चर्चा करतात, आम्हाला ह्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी पाहिजेत याच्यावर बोललं जातं. हा शोधिनीचा ग्रुप हे सक्षमीकरण त्याचं काहीतरी बॅकग्राऊंड सांगा. शोधिनी ह्यासाठी आम्ही निर्माण केला, खरं त्याला अजून एक पुढचा टप्पा आहे आणि तो आम्ही करू इच्छितो. शोधिनी म्हणजे गाव पातळीवरती ज्या मुली कॉलेजला जातात आहे त्या मुलींनी एकत्र येऊन त्यांचा गट बनवणं, ग्रामपंचायत काय काम करते याच्यावरती ऑब्झर्वेशन ठेवणं आणि मुलींचे प्रश्न ग्रामपंचायतीमध्ये मांडणं, हे शोधिनीचं काम. आणि त्याचं पुढचं मॉडेल हे आहे शोधिनीचं की इलेक्शन्स कमिशनने त्यांचं बालपंचायत म्हणून इलेक्शन्स घ्यावेत, म्हणजे त्याच मुली पुढच्या लीडर असतील. म्हणजे कविता वरे तिथून बाहेर निघाली, मला तिथे त्या खुर्चीला धरून बसायचं नाहीये. माझं एक ह्या शोधिनी मागचा एक वेगळा उद्देश आहे की ती लिडरशिप आज ग्रामपंचायतीतली सरपंच महिला काय काम करते हे समजून घेण्यासाठी हा ग्रुप आहे आणि ग्रामपंचायतीचं काम चालतंय काय हे समजून घेणारा हा ग्रुप आहे. आणि जर त्याचं बालिका पंचायत मध्ये जर पुढील काळामध्ये रूपांतर झालं, आम्ही प्रयत्न करतोय हा, आणि त्या बालिका पंचायत त्यांना सरपंच, उपसरपंच आणि बॉडीचे आमचे जेवढे मेंबर आहेत तेवढे त्या मुलींचे मेंबर असतील आणि त्या मुली मिनी ग्रामपंचायत. पण त्या ग्रामपंचायती
तरुण मुलींचे, महिलांचे आणि त्याचबरोबर गावाच्या समस्येचे प्रश्न ग्रामपंचायतीच्या बॉडी समोर सक्षमपणे मांडू शकतील आणि त्यांना एक ऑथॉरिटी प्राप्त होईल, जेणेकरून त्यांना एक वेगळं ऑफिस, आमच्या शोधिनींना वेगळं ऑफिस आहे, बसायला एक जागा आहे. म्हणजे हे कशासाठी आम्ही करतोय? मुलींना ग्रामपंचायतीची दारं उघडी करून देणं हे तेवढं सोपं काम नाहीये. अगदीच नाही. जी खुर्चीवर महिला कधी सरपंचाच्या बसली नव्हती त्या गावामध्ये, ज्या गावामध्ये, तिथे जर हे होऊ लागलं तर ते नक्की आव्हानात्मक आहे. ते पुरुषी व्यवस्थेला पण चॅलेंज करणार आहे. कारण संपत्तीचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानात दिला करा, पण माझ्या घरावरती जर माझं नाव नाहीये, ज्या घरासाठी जी महिला एनओसी घेतली जाते, ज्या घरामध्ये 24 तास आम्ही राबतोय ते घर माझ्या नावावर नाहीये. हा प्रयोग पूर्ण महाराष्ट्रात, देशाच्या पातळीवर होणं गरजेचं आहे की घरपट्ट्या महिलांच्या नावावर असल्या पाहिजेत, कर पावत्या म्हणजे घराच्या टॅक्स पावत्या महिलांच्या नावावर असल्या पाहिजे. आणि हा शासनाने पुढाकार घ्यावा. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तर घेतोच आहे, पण शासकीय पातळीवरून व्हाव्यात ना प्रक्रिया, त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त व्हावं. जर कायदा झाला की महिलेच्या नावाने, त्या पुरुषाच्या नावाने महिलेच्या नावाने घर असेल तर सहजरित्या भांडण करून दारू पिऊन तिला घराबाहेर काढणारे पुरुष किती आहेत ह्या समाजामध्ये? दररोज करतात. रोजचीच परिस्थिती आहे. त्यामुळे तिचा अधिकार हा संपत्तीतला घरापासून सुरू होतो. जमीन मालकी हक्क तर हा खूप लांबचा टप्पा आहे, पण मला निदान माझ्या ज्या घरासाठी मी राबते ते घर माझ्या नावावर व्हावं, यासाठी कायदा व्हावा. आणि ते कायद्यात जर रूपांतर झालं तर ते खऱ्या अर्थाने महिलांच्या संपत्तीच्या अधिकाराची पहिली पायरी मला वाटतं असेल. अगदीच हे आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोहोचवू आणि हा फार निकडीचा मुद्दा तुम्ही मांडलात आणि हे होणं फार गरजेचं आहे. तरच असं समजूया आपण की इथे भारतात मुळात सक्षमीकरण हा शब्दच चुकीचा आहे. सक्षमीकरण त्याचंच केलं तर त्याला दुबळं समजलं जातं. भारतीय महिला दुबळी नाही, त्यामुळे महिलांचं सक्षमीकरण किंवा त्याचं सशक्तीकरण हे शब्दच चुकीचे आहेत. मुळात तसं पुरुषांचं सशक्तीकरण, सक्षमीकरण असं काही वापरलं जात नाही. तर महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देणं हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे प्रस्तुत केलात. मी याकडे येतो की तुमचं इलेक्शन फार महत्त्वाचं. सरपंच म्हणून तुम्ही मुरबाड इथल्या किसळ ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही निवडणूक लढवलीत. मग तो निवडणुकीचा काळ कसा राहिला, तो संघर्ष कसा राहिला, प्रस्थापित व्यवस्थेकडनं, प्रस्थापित पक्षांकडनं तुम्हाला, आणि तुम्ही मला हेही जाणीव आहे कारण की मीही त्या काळामध्ये तुमच्या न कळत आम्ही देखील तिथे निवडणुकीला आलो होतो, त्याच्यामध्ये त्या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो की 8 महिन्याचं मूल तुमच्या गर्भाशयात असताना ते मूल घेऊन तुम्ही इलेक्शन लढलेलं आहे. ते फार माझ्या मते तरी पुरुषांना काहीतरी कॅरी करून कुठली गोष्ट राबवायची असेल ती पण 24 तास शक्य नाही. स्वतःला मोकळं बघतो, पण तुम्ही अक्षरशः एक जीव सोबत घेऊन तुम्ही तुमची लढाई लढताय आणि इलेक्शन लढताय. तो काळ कसा राहिला, तो संघर्षाचा काळ? खरं तर सुरुवातच फार हास्याची होती. कारण जेव्हा ठरवलं, कारण निवडणूक लढणार ह्यासाठी आम्ही ऑलरेडी डोक्यात होतं की सुरुवात कुठून, कारण मी पंचायत समिती लढवली होती. आता काही नवऱ्याच्या घरी येऊन किंवा इथे आलोय म्हणून काही राजकीय व्यवस्थेतून बाहेर फेकलं जाऊ शकत नाही. हाडाचा जो कार्यकर्ता असतो तो राजकीय व्यवस्थेमध्ये, त्याच्यामुळे ते टिकवणं खूप गरजेचं होतं मला वाटतं आणि लढणार होतो आम्ही. पण मग मला ती हास्यास्पद यासाठी वाटते की मी जेव्हा म्हटलं की फॉर्म भरतोय तेव्हा चर्चा, घरातून चर्चा आजूबाजूकडून अशा येऊ लागल्या की गरोदर महिला फॉर्म भरू शकते का? म्हणजे हे काय गणित होतं. ती तिचं पोट घेऊन कुठे फिरणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये. म्हणजे हा पण अँगल खूप भयानक असतो की तुम्ही काय आहात. त्या एका जीवाला वाढवणारी किंवा ह्या समाजाला, ह्या देशाला, ह्या जगाच्या निर्मिती जी स्त्री आहे त्या स्त्रीला किती दुबळं समजताय, हा एक अँगल आहे. निवडणुकीचा अधिकार काही गरोदर आहे किंवा नाही याच्यावरती नाही देत आहेत, किंवा निवडणुकीला उभं राहण्याचा सुद्धा अधिकार, बरोबर. तर ते खूप हसवणारं होतं मला, म्हणजे की मी प्रेग्नेंट आहे, मग लोक चर्चा करू लागलेत भरू नको फॉर्म, कशाला भरते, अशा अवस्थेत कुठे बाहेर निघतात का बायका घराच्या. म्हणजे हे एक अँगल पारंपरिक तो एक दृष्टिकोन. आणि दुसरं महत्वाचं जेव्हा मला वाटतं की ही निवडणूक मला खूप शिकवणारी होती, कारण
तो पोटातला गोळा म्हणजे मी सकाळी 8-9 वाजल्यापासून बाहेर पडले होते. अन्नाचा कणही नव्हता. सकाळी फक्त 1 कप चहा घेऊन घरातून निघाले होते आणि त्या अवस्थेमध्ये भूक लागणं साहजिकच आहे. पण ती लढाई होती मला वाटतं, ज्या माझ्या पोटातल्या गोळ्याने सुद्धा मला त्यावेळेस साथ दिली. एकटी होते, ना माझा नवरा, ना माझ्या सासरकडचे, ना माझ्या माहेरकडचे, ना पार्टीचे लिडरशिप, कोणीही सोबत नव्हती. पण एवढं मात्र होतं, त्यांनी मला मोकळं एकटीला सोडलं होतं. कारण ही लढाई तुझी आहे, तुला लढायची आहे, तुला हे करायचंय. सोबत कोणी नसताना एकतर हे सगळं बलाढ्य व्यवस्थेतलं रचनेतलं काम. आणि ज्या दिवशी मी छाननीच्या दिवशी सकाळी घरातून 9 वाजता निघाले, जे निघताना काही खाल्लं नव्हतं, काही नव्हतं, चहाचा कप घेऊन निघाले. पण मला ना तिथे गेल्यावरती एक जाणवलं की सगळे मोठ्या मोठ्या गाड्या खाली उभ्या होत्या तहसीलच्या, स्कॉर्पिओ आणि अख्ख्या व्हाईट हे, आणि हा खूप मोठा. आणि त्यामध्ये मी पोचले, जाऊन एकटी होते, वर गेले, बघितलं म्हणजे माझी ग्रामपंचायत कोणाकडे आहे. छाननीच्या दिवशी त्या अधिकाऱ्यांकडे जाऊन बसले. सभासदांच्या सगळ्या डॉक्युमेंटची छाननी झाली, बघून झालं, तिथे काही हे झाले नाहीत, म्हणजे त्याच्यात काही प्रॉब्लेम्स नव्हते कोणाकडेच, सगळ्यांचे डॉक्युमेंट्स क्लिअर होते. मग जेव्हा सरपंच पदाचे म्हणजे माझ्या विरोधात अजून 2 पुरुष होते ज्यांनी फॉर्म भरले होते. ते काय पुरुष म्हणून नव्हते किंवा आदिवासी म्हणून त्यांनी फॉर्म भरले नव्हते. मला एक जाणवतं की त्याच्यामागे नक्कीच राजकीय व्यवस्था प्रस्थापितांची असते आणि बलाढ्य पक्ष मुळात जे असतात ते 100% होते. आणि मग त्याच्यामुळे एक गोष्ट मला खूप जाणवली की आत्ता मी एकटी आहे, आता हे मला सगळं एकटीला सावरून न्यायचंय किंवा सांभाळायचंय. नवरा पण नाही, काही नाही, कोणीच नाही. आणि तिथे प्रत्येक पक्षाचे 15-15 जण गलेलठ्ठ सोन्याच्या चैनी हे घालून, माझं आणि त्यांचं कधीच आगरी विभाग आहे तो. हा, आणि जातीय वर्चस्व सुद्धा खूप वेगळं आहे. कारण मी जरी आदिवासी समाजाची असले तरी जातीय अँगल खूप वेगळे लावले जातात, एवढं मात्र. पण माझा प्लस पॉइंट हा होता की माझी ग्रामपंचायत पेसा आहे. पेसा ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी शिवाय इतर कुठल्याही नेतृत्वाला सरपंच म्हणून लिडरशिपमध्ये हे करता येत नाही. कायदा आहे, कायद्याचे हे फायदे खरं तर. मग जेव्हा लढाई सुरू झाली, छाननी पेपर तपासणं चालू झालं, माझे सगळे पेपर क्लिअर होते. पण त्या दोघांकडे जात पडताळणी नव्हती जी गरजेची असते. बरं जरी नसेल निवडणुकीच्या वेळेस, पण तुम्ही अप्लाय तरी करायला हवं असतं, एक पावती किंवा मग तहसीलदारांकडून लिहून घ्यायला हवं असतं की मी 6 महिन्यामध्ये तो पेपर लागतो, तहसीलदारांचं लेटर लागतं सबमिट करेल. जर तुम्ही ते करू शकला नाही तर ते फॉर्म त्या क्षणाला स्वीकारणं चुकीचं असतं. म्हणजे तुमच्याकडे नसेल जरी तर तुम्ही लेटर तरी सादर करायला हवं होतं. त्याच्यावरती छाननीच्या दिवशी सुरू झालेले वाद सकाळीपासून 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ते वाद चालू होते. का तर त्यांच्याकडे पेपर नाहीत म्हणून तुम्ही ते स्वीकारू नये, हे माझं पेपर असते. मला इलेक्शन्स करायला काही प्रॉब्लेम नाहीये, म्हटलं पेपर आहेत, इलेक्शन झाले पाहिजे, त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत. पेपर नसताना मग माझ्यावरती सुरू झाले की ही बाई लईच बोलते, म्हणजे खूप जास्त आवाज चढलेला होता. कारण तो रस्त्यावरचा आवाज आहे, तो आंदोलनाचा आवाज आहे, तो चढलेलाच असणार. सो त्याच्यामुळे त्यांना ते फार चॅलेंजेबल वाटत होतं. एकतर ही अशा अवस्थेमध्ये एवढं आवाज चढवून बोलते किंवा हे करून बोलते. आणि मग त्यांनी माझ्यावरती एक ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली की मग तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव लावत नाही. माझ्या कोणत्याच डॉक्युमेंटवरती माझ्या नवऱ्याचं नाव नाही आहे, मग तुमचा फॉर्म का बाद होऊ नये. जर तुम्ही त्या गावात लग्न करून आलात, इलेक्शन लढवतात, नवऱ्याचं नाव नाही म्हणून फॉर्म बाद करण्याच्या चर्चा दोन्ही गटांमध्ये सुरू झाल्या. करा म्हटलं, तो काही संविधानिक अधिकार आहे माझा. म्हटलं मी कोणाचं नाव लावायचं हे मला संविधानाने दिलेला अधिकार आहे, तो तुम्ही नाही बदलू शकत आणि त्याच्यावरती तुमचा अधिकार पण नाही. आणि त्या आधाराला घेऊन जर इलेक्शन कमिशन माझा फॉर्म बाद करत असेल ना म्हटलं, तर इलेक्शन्स कमिशनला म्हटलं स्टेट
इलेक्शन कमिशनला आत्ताच्या आत्ता म्हटलं मी इथून निघेल कंप्लेंट घेऊन, ह्या आधारावरती जर होणार आहे. तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर दोन्ही गटांनी ते फॉर्म भरून इलेक्शन कराव्या. मग शेवटी जाऊन 4:30च्या दरम्यान त्यांनी एक्सेप्ट केलं की आत्ता यांच्याकडे शेवटी नाहीच मिळत आहेत. म्हणजे त्यांची सकाळपासून ती सगळी जुळवाजुळव चालू होती पेपरची, पण ते होऊच शकलं नाही, पोचूच शकले नाहीत. 4:30 वाजून गेले. मग शेवटी जाऊन तहसीलदारांनी डिक्लेअर केलं की ही बिनविरोध माझं पद जे आहे. पण ते बिनविरोध त्या क्षणाला म्हणजे माझी जी सकाळपासूनची अवस्था होती त्या अवस्थेमध्ये त्यांच्याशी लढत देणं ना कोणी सोबत आहे. पण मला ना एक जास्त ताकद मिळाली की मी जेव्हा एकटी असते ना तेव्हा रक्त सळसळत असतं अंगात, तेव्हा गप्प कोणीच करू शकत नाही. कारण तुमच्या मागे पुढे कोणी नसताना तेव्हा तुम्हाला लढायचं असतं. मग तो समोर वाघ असो, वाघ असो, सिंह असो, कोणाची वाट म्हणजे जंगलात, आम्ही जंगलात राहणारी लोक, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूनी जवळून पाहिलेल्या आहेत. सो आम्हाला ती भीती नाही वाटत. आलाय ना समोरून तर मग झेलण्याची ताकद दाखवायची, आणि ती ताकद त्यावेळेस दाखवली. दोन्ही गटाकडे अगोदर गेल्यानंतरही त्यांनी ते स्वीकारलं नव्हतं. त्यांना ते एक्सेप्टच नव्हतं की एक महिला, आणि ती पण शिकलेली महिला, तिथे काय करते. माझा उद्देश क्लिअर होता की मला काहीतरी वेगळं करायचंय. आणि मग ते तहसीलदारांनी स्वतः डिक्लेअर केलं की ही सीट बिनविरोध डॉक्टर कविता वरे यांना सरपंच म्हणून किसळ ग्रामपंचायतीचा आपण घोषित करता. तिथे जर कागदपत्रांची पूर्तता असते तर 100% इलेक्शन्स होत होते. त्या गावातून किती मतदान झालं असतं हा पण प्रश्न माझ्या पुढे आहे. कारण लोक मतदान व्यक्ती काम पाहून किती करतात आत्ताच्या निवडणुकांमध्ये हा प्रश्न आहे. लोकांना त्यावेळेची फक्त हरी नोट दिसते, आणि ती नोट जर नाही माझ्याकडे द्यायला तर मग मला ते वोटिंग मध्ये रूपांतर नाही होऊ शकत. अगदी बरोबर. पण आत्ता मला खूप छान वाटतंय ते ह्यासाठी की गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही जे साध्य करू शकलो, लोकांच्या डोक्यातली घाण काढण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. जो कचरा भरलेला आहे राजकीय रचनेला घेऊन, तो तालुक्याच्याही ठिकाणी असू द्या किंवा गाव पातळीवर पण असू द्या. अगदी राजकारणाला दलदल म्हटलं जातं. हो, आणि त्या दलदलीमध्ये कोणी उडी मारायला तयारच नाहीये ना. मारून बघा ना, मग कळेल त्या दलदलीचे, म्हणजे त्या दलदलीमुळे होणारा त्रास काय साफ केलं पाहिजे ते. हो, पण त्या सगळ्यानंतरची लढाई म्हणजे निवडून आले तिथे संपलेली नाहीये. 15 दिवसाचं लेकरू घरात टाकून यांच्या मीटिंग्स, ग्रामसभा घ्यायला मी उपस्थित होते. का तर हे नको म्हणायला ही महिला आहे आणि तिने निवडून आल्यानंतर पहिली ग्रामसभा घेतली नाही, किंवा मग घेणं गरजेचं, मासिक सभा घेतली नाही, तरी उपस्थित राहिले सगळ्या आव्हानांवरती. मूल एक तर तो, त्या मुलाचा काहीच दोष नाहीये अगदी, पण सकाळी 6 पासून वाद सुरू होतात गाव पातळीवरचे, भावाभावाचे. म्हणजे तुझ्या दारात पाणी टाकतोय तिथपासून प्रश्न असतात. स्थानिक स्वराज्य संस्थातलं सगळ्यात खालचं राजकारण जे आहे ते ग्रामपंचायती, आणि भावाभावाचे बांधावरचे वाद सुद्धा ग्रामपंचायतींकडे येत असतात. मुक्तीपासून सगळ्याच गोष्टी. पण त्याच्यावरतीही आपण मात करतोय. लोकांमध्ये माणूस म्हणून माणसाला ओळखायला शिका, जगायला शिका. त्याला जातीपातीमध्ये, धर्मामध्ये बांधायचं नाहीये, आणि त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. म्हणजे आम्ही धर्मनिरपेक्षतेवरती आधारित 3 दिवसाची कार्यशाळा मुलांची घेतली होती. पण ती ह्यासाठी, कारण माझं गाव सगळ्या जाती धर्मांनी भरलेलं आहे. तिथे मुलांच्या डोक्यात धर्माला घेऊन काय चालतंय, जातीला घेऊन काय चालतंय, भयंकर सूर आहे बाहेर, सूड आहे. आणि जे चित्र टीव्हीवर दिसतं तेच डोक्यात मुलांच्या उतरतं. अगदी. ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर मुलांना माणूसाला माणूस म्हणून ओळखायला किंवा त्याच्या जवळ जायला जर शिकवलं, आणि ती शिकवण जर ह्या वयात मुलांना मिळाली तर ते नक्कीच वेगळ्या दिशेकडे वाटतात. म्हणजे आज त्या गावचं चित्र काय आहे याच्यापेक्षा अजून 15 वर्षानंतर त्या गावचं चित्र काय असेल हे टार्गेट आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतंय, बाई जर सरपंच झाली ना, जादूची कांडी फिरवून तो गाव बदलू शकतो का? जी घाण करून ठेवलेली असते,
जी व्यवस्था निर्माण करून ठेवलेली असते ती बदलता येते का आपल्याला? मी काही जादूगरणी नाहीये ना जे बदलू शकेल. मग त्याच्यामुळे जे करायचंय ते सगळ्यांना ऑन प्रोसेस आहे, सगळ्यांना मिळून सोबत करायचं आहे. आणि मग त्या निवडणुका सुद्धा अशा व्हायला हव्यात. माझं स्वप्न आहे खरं तर की लोकांनी लोकांचे प्रतिनिधी निवडत असताना स्वतःहून मतदान करावं, त्याचं मोजमाप करावं. तुमच्याकडे जर 4 उमेदवार आहेत तर ह्या उमेदवाराचं काय काम आहे, ह्या उमेदवाराने काय काम केलं, हा उमेदवार कुठे होता, कामं काय केली आणि लोकांमध्ये त्याचा वावर कसा आहे हे तपासा. तो व्यक्ती म्हणून कसा आहे ते तपासा. त्या आधारावर मतदान झालं पाहिजे. हिरव्या नोटीवरती मतदान होणं हे देशाला आणि एकूणच मानवी प्रवृत्तीला घातक आहे आणि ते काळाच्या गर्तेत नेणार आहे. ते मुद्दा आहे की तुम्ही राजकीय स्थिती सदृढ झालात तिथे आणि तुमची राजकीय स्थिती तिथे सदृढ झाल्यानंतर तुम्ही हॉस्पिटल ची तिथे निर्मिती केली. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सगळ्या उभ्या केल्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, जे आजच्या एक आदर्श सरपंच म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. ह्या आदर्श सरपंच असल्या डॉक्टर कविता वरे एका मोठ्या कॉन्फरन्सला सरपंच म्हणून व्हिजिट देतात. स्थानिक स्वराज्य संस्थेतला एक प्रतिनिधी म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जेव्हा श्रीलंका, तायवान ह्या ठिकाणी तुम्ही भेट देतात, ते कॉन्फरन्सचा तुमचा अनुभव काय होते? मला ना खरं खूप छान वाटलं, कारण 1.5 वर्षामध्ये मला ॲज अ सरपंच म्हणून मी खरंच खूप प्राऊडली सांगेल की माझी डॉक्टरेट मला त्या कॉन्फरन्सचा पार्ट नव्हती बनवायला लावणारी. मी सरपंच आहे, मी काय काम करते, माझ्या गावात काय चाललंय, म्हणजे त्या पदाचं महत्व, लोकप्रतिनिधी म्हणून संविधानाने दिलेले पद आणि ते पद कुठे पोचवू शकतं. श्रीलंकेला मी ज्या वेळेस CLJFच्या माध्यमातून आम्ही तिथे प्रतिनिधित्व केलं, माझ्या गावची केस स्टडी तिथे ठेवली गेली आणि तिथेही एक चार्टर बनला त्या कॉन्फरन्समध्ये की जो चार्टर महिलांना समान पातळीवर आणणारा असावा. जेंडर इक्वॅलिटीला धरून तो चार्टर होता राजकीय व्यवस्थेमध्ये. कारण तिथे 7 देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या महिला प्रतिनिधी ज्या निवडून आलेल्या आहेत, त्या निवडून आलेल्या प्रतिनिधी तिथे होत्या, महिला प्रतिनिधी, आणि त्यांना येणारे चॅलेंजेस आणि त्याच्यावरती तुम्ही काय केलं पाहिजे, हा त्या कॉन्फरन्सचा CLJFच्या खूप मोठा उद्देश होता. आणि मला वाटतं ते खूप महत्त्वाचं ठरलं. आणि त्यानंतर 3च महिन्यानंतर तायवानला संधी मिळाली. मला ना हे देश पाहताना, हे कॉन्फरन्स पाहताना एक गोष्ट खूप प्रभावीपणे जाणवली की हेच पद आहे जे मला वेगळ्या देशात घेऊन गेले. सरपंच पदाची व्हॅल्यू वाढली. तुम्ही देशाचं नेतृत्व केलं लोकप्रतिनिधी म्हणून तिथे मी. आणि मला तायवानमध्ये 2 ते 3 गोष्टी इम्पॉर्टंट वाटल्या की मी तिथे फक्त एक महिला सरपंच होते, वेगवेगळ्या देशाचे MLA होते तिथे, ऑस्ट्रेलियातल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल मधले लोकल बॉडीमध्ये काम करणारे लोक माझ्यासोबत होते. प्रत्येक देशामधले जे ग्रामीण भागामध्ये काम करतात ती लोक तिथे होती आणि मोठ्या हुद्द्यावरची. अशा लोकांसोबत बसून 8 दिवस घालवणं, चर्चा करणं, आणि तिथून काय, मला माहितीये की मी तिथून काय आणलंय. एक चांगल्या देशाच्या सदृढ व्यवस्थेसाठी तुमचे 4 पाया आहेत. ते पाया मी त्या देशात, या दोन्ही देशांच्या स्तरावरती मला वाटतं चर्चेला आले आणि मला ते खूप महत्वाचे वाटतात. एक, तुमची लोकसंख्या जी कशी आहे, जे मनुष्यबळ. दुसरं महत्वाचं आहे तुमची साधन सामग्री. तिसरं महत्वाचं आहे तुमची व्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था तुम्ही जर बळकट करू शकला. आणि चौथी व्यवस्था आहे आरोग्य व्यवस्था. आणि 5वी आहे तुम्ही ज्या गावामध्ये राहताय तो पर्यावरणाला धरून पूरक गाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का. गंभीर प्रश्न आहे, कारण इन्व्हायरमेंट वरती इंटरनॅशनल आणि मोठ्या मोठ्या कॉन्फरन्स आपण पाहतोय, चर्चा फंडेड इन्व्हर्टेड कॉमा मधले. पण पर्यावरण जपण्याचं माध्यम हे लोकल ग्रामपंचायत लेवलला करणं, ग्रासरूटला व्हायला हवं.
तर पर्यावरण पूरक व्यवस्था देशामध्ये निर्माण होईल. तायवानमध्ये असणारी स्वच्छता किंवा तिथे असणारी आरोग्य व्यवस्था नक्कीच माझ्या मनाला वेगळं घर करून केले, पण मग ती माझ्या देशात आणावं हे माझं स्वप्न असू शकतं आणि असायलाच हवं. आणि ती आरोग्य व्यवस्था देणं जी सरकारी, म्हणजे माझ्या तालुक्याची सरकारी व्यवस्था किती भक्कम आहे, माझं प्राथमिक आरोग्य केंद्र नीट चालतंय का, सगळी औषधं आहेत का, आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावरती 24 तास डॉक्टर आहेत का, हे स्वप्न सुद्धा आपलं असायला हवं आणि आहे. आणि त्याच्यावरती आपण काम करतोय. म्हणून मला वाटतंय की आपण देशाचं प्रतिनिधित्व करत असताना ज्या देशांमध्ये जातो त्या देशांकडून आपण काय आणतो, हे जास्त महत्वाचं आहे. आणि मला वाटतं ह्या सरपंच पदाची व्हॅल्यू फक्त एका गोष्टीमुळे मला महत्वाची वाटते, ते संविधानाचं पद आहे, ते आमदार खासदारांच्या लेवलचं पद आहे. जर देशातल्या सरपंचांनी ठरवलं की मी हा बदल करू इच्छिते, मी माझ्या शाळा, माझी आरोग्य व्यवस्था, माझ्या अंगणवाड्या आणि माझी लोक जी माणसाला माणूस म्हणून जपतील अशी लोक जर गावात निर्माण करायचा प्रयत्न केला तर देश सुधारायला वेळ नाही लागणार. पर्यावरणावरती होणारे परिणाम आम्ही खूप वाचतो, बोलतो, पण त्या पर्यावरणाला जपणारी जैवविविधता कमिटी माझ्या गावामध्ये आम्ही ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. ती इतर ग्रामपंचायतींमध्ये जर आपण ती जैवविविधता कमिटी ऍक्टिव्ह केली तर त्या जैवविविधता कमिटीच्या माध्यमातून पर्यावरणाचं संरक्षण, पर्यावरणाच्या माध्यमातून महिलांच्या शरीरावर होणारे परिणाम हे सुद्धा मापले गेले पाहिजेत. आपण म्हणतो पर्यावरणावर बदल होतोय, उन्हामध्ये पाऊस पडतोय, पण तो पर्यावरणाचा बदल आपल्या शरीराला किती घातक आहे, आपल्या महिलांना किती घातक आहे. जर मला 4 कोस जाऊन पाणी आणावं लागतंय तर तो पर्यावरणाचा दोष नाहीये. माझ्या गावामध्ये जर पाणी झिरपलंच नाही तर माझ्या गावातल्या विहिरींना पाणी लागेल का? कसं लागणार? बरोबर. जलजीवन मिशन वरती कोट्यावधी रुपये खर्च करून त्याचा उपयोग होणार आहे का? नाही होणार. नुसत्याच विहिरी खोदून त्याचा उपयोग होणार आहे का? नाही होणार आहे. तर ते मोजमाप पर्यावरणाचं मानवी व्यवस्थेला धरून असावं आणि एक सार्वजनिक व्यवस्था निर्माण करणारा असावं. क्या बात आहे. आज खूप मला एक आश्वासक चेहरा दिसतो मला भारतीय राजकारणातला. कविता वरेकडे यांच्याकडे पाहिलं की तुम्ही डॉक्टर आहात म्हणून नाही, तो तुमचा संघर्ष आहे. तुम्ही संघर्षरहित डॉक्टर आहात असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला संघर्ष रहित म्हणजे संघर्ष तुम्हाला वाटायला आला, खूप मोठा संघर्ष वाटायला आला. आज तुम्ही श्रीलंकेमध्ये भूमिका मांडलीत, तायवानमध्ये भूमिका मांडलीत. तुम्ही देशाचं, महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण व्यवस्थेचं आणि तुमच्या ग्रामपंचायतीचं तुम्ही नेतृत्व त्या 2 देशांमध्ये केलं. मध्यंतरी राष्ट्रीय महिला आयोगाच्या आयोजित 425 लोकप्रतिनिधींच्या ज्या होत्या त्या सर्वांची बैठक देशाच्या राष्ट्रपतींबरोबर झाली. द्रौपदी मुर्मूंबरोबरचा तुमचा फोटो फार प्रसिद्ध झाला आणि तो फोटो न्यूजपेपरमध्ये, सोशल मीडियाला सगळ्या ठिकाणी तो गेला. मला हे म्हणायचं आहे की द्रौपदी मुर्मू ह्या देशाच्या राष्ट्रपती आहेत आणि त्या देखील आदिवासी आहेत आणि तुम्ही देखील आदिवासी आहात. लोकप्रतिनिधीमध्ये अनेक आदिवासी प्रतिनिधींनी पण त्याच्यामध्ये एक संघटनेने त्यामध्ये भाग घेतला आणि त्या सगळ्यांची एक मोठी बैठक झाली. ती कशी बैठक होती देशाच्या राष्ट्रपती बरोबर बोलताना? मला ना तो प्रोग्रामच पंचायत टू पार्लमेंट ह्या नावाने होता. म्हणजे त्या प्रोग्रामचा उद्देश मे बी राष्ट्रीय महिला आयोग आणि आदिवासी विभागाने ते केलेलं ट्रायबल डिपार्टमेंटच्या माध्यमातून झाला होता. व त्याचा उद्देश हा होता की ज्या महिलांचा प्रवास पंचायतीपासून सुरू झालाय तो पार्लमेंट पर्यंत होणार का? क्या बात आहे. आणि तो होणार म्हणजे त्यांना संसदेपर्यंत बसवणं. आम्हाला संसद भवनामध्ये जिथे खासदार आमदार बसतात, जे नवीन संसद भवन आहे तिथे आम्हाला जाता आलं. इव्हन लोकसभेच्या स्पीकर सोबत बोलता आलं. ओम बिर्लाजींसोबत आम्हाला 14 जणींना बसून चर्चा करता आली. महाराष्ट्रामधली लोकल बॉडीची चालणारी व्यवस्था त्यांना मला काही सांगता आली किंवा समजवता आली. पेसा ग्रामपंचायतीचं काही म्हणणं मला त्यांच्यासमोर मांडता आलं.
पण मला आजही माझ्या समोरचा प्रश्न आहे, महिला आरक्षण बिल कधी लागू होणार? म्हणजे तुम्ही राष्ट्रीय महिला आयोगाने पंचायत टू पार्लमेंट प्रोग्राम घेणं आणि आम्ही संसदेपर्यंत पोहोचलो का? तुम्ही सांगायचं ना की देशाची अर्धी लोकसंख्या आम्ही आहोत, अर्ध्या जागा आम्हाला पाहिजेत आणि त्या जागा आम्हाला संसदेमध्ये मिळणार का, हा माझा प्रश्न होता. म्हणजे त्यानंतर मी एक व्हिडिओ रिलीज केला होता खरं तर, तो यासाठी की ठीक आहे, आम्हाला पंचायतीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे, आम्हाला पार्लमेंट पर्यंत पोहोचायचं आहे, पण आमचा दुसरा टप्पा आहे जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, पण त्याच्या इलेक्शन्सच अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत. त्या इलेक्शनचा मुद्दा नाहीये का आपल्या समोर? आपण आरक्षण तर देऊ केलेलं आहे जे लोकल गव्हर्नमेंट बॉडीमध्ये, पण ते वापरणारी व्यवस्था कोण आहे हा माझा प्रश्न आहे. तिथे सरपंच पती असेल किंवा तिथे त्या कुटुंबपती असेल, मला असं म्हणायला आवडेल, कारण कुटुंबातले अनेक पुरुष त्या महिलेला हँडल करायला बघतात, तिच्या अधिकारांमध्ये इंटरफेअर करायला बघतात, आणि 100% तो इंटरफेअर जर आपल्याला नाकारायचा असेल तर पंचायत पार्लमेंट सारखे प्रोग्राम, मेळावे होतात. मला वाटतं तो मेळावा होता आमच्या सगळ्यांचा आणि मला एक प्रेरणा पण देणारा होता की जिल्हा परिषदेला, पंचायतीला एवढ्या आदिवासी महिला वेगवेगळ्या भागामध्ये आहेत, 425 महिला तिथे प्रतिनिधी होत्या, आणि ह्या महिला त्यांच्या स्तरावरचे संघर्ष घेऊन करून काम करतात. मग त्या 425 महिलांना मला वाटतं ज्या काही राज्यसभेमध्ये असेल, लोकसभेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, विधान परिषदेमध्ये असेल, स्थान नको आहे का? प्रवास सुरू पंचायतीपासून झालेला असेल तर तो आम्हाला नक्कीच राजकीय रचनेमधला असेल, पण तो 2 अँगलनी मी मापते. एक तर तुमचा सांस्कृतिक वर्चस्व किती आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये, महिलांना तुम्ही कितीही म्हटलात, आजही राजकारणामध्ये महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? कारण दुबळी आणि हे समजलं जातं, पिसलीच बघितलं जातं, आणि ते मुळात ते राजकारणातल्या राजकीय पक्षांना खरं तर नाकारणं गरजेचं आहे की तुम्ही लिडरशिप पण देत असताना आपला पार्टीचा मेंबर आहे त्याच्या बायकोला नका ना देऊ, जी पार्टीची ऑलरेडी काम करणारी सक्षम व्यक्ती आहे तिला द्या ना. तिकीटही देत असताना याचं मोजमाप व्हावं की अगदी त्याला काहीतरी ढाचा बसावा. मला वाटतं जो ढाचा असायला हवा, ह्या डिमांड्स पण असू शकतात पुढील काळामध्ये की राजकीय पक्षांमध्ये सुद्धा एवढ्या महिलांसाठी आरक्षित जागा ठेवा एकीकडे, बरोबर की नाही? कारण त्या जर ठेवल्या तरच उभारीचं नेतृत्व पुढे येईल, जे काम करतंय ते नेतृत्व पुढे येईल. नाही तर मग उपयोग नाहीये की माझ्या नवऱ्याला राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून मी राजकारणामध्ये आहे का? असे किती आमदार महिला आहेत आज, अगदी नवऱ्याला उभं राहता येत नव्हतं म्हणून बायको उभी आहे आणि निवडूनही आलेल्या आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी नगरसेवक जे झाला तर पुढच्या टर्मला तो त्याच्या बायकोला उभी करतो आणि मग तो सगळं चालवतो. निवडून आल्यानंतर सहीसाठी मर्यादित आहे का? आणि दुसरा अँगल हा आहे त्याच्याशी, जर मी सहीसाठी मर्यादित नाही, जर मी फक्त कटपुतली नाहीये राजकारणातली, तर माझे राजकीय रचनेतले आतखंडही मला ठरवता आले पाहिजे आणि निर्णयही मला घेता आले पाहिजे. कारण वेळ प्रसंगावरती तुमचे हल्लेही होऊ शकतील, तुमच्यावर अत्याचारही होऊ शकतील, आणि मग त्या सगळ्यांना फेस करण्याची ताकद आणि त्या सगळ्यांमधून उभं राहण्याची, उभारी घेण्याची पण तुमच्यामध्ये बळ असलं पाहिजे, क्षमता असलं पाहिजे, बळ असलं पाहिजे. आणि मला वाटतं डाव्या पुरोगामी पक्षांनी तो प्रयत्न करतात आहे. ज्या लिडरशिपमध्ये आहेत महिला त्यांना नक्कीच त्या प्रभावीपणे पुढे आणण्याचा प्रयत्न सगळेच पुरोगामी व्यवस्थेमध्ये काम करणारे पक्ष करतात आहे. कारण त्यांना त्या महिला नेतृत्वांना ज्या मागासलेल्या घटकातून आलेल्या आहेत आणि ज्या काम करू इच्छित आहेत त्यांना लिडरशिपमध्ये आणण्याची इच्छा असावी आणि राहील. आणि त्याच्यातून अजून एक अंतर्गत संघर्ष जो असतो पक्ष स्तरावरचा, तो असतोच, तो खूप मोठी भूमिका पार पाडतो. त्याच्यातूनही तुम्ही घडता आणि त्या संघर्ष असलाही पाहिजे. त्याच्यातून राजकीय तुम्ही निघता हो, त्यातून त्याशिवाय नाही तुम्ही शार्प होता आणि ते शार्प होणं ह्या राजकीय व्यवस्थेमध्ये तुम्हाला टिकवण्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला ऍज अ सोशल मीडिया सुद्धा हँडल करता आला पाहिजे, तुम्ही केलेल्या कामांचा प्रोपगंडा सुद्धा करता आला पाहिजे, तुम्हाला ऍज अ सरपंच म्हणून किंवा जे काही लिडरशिप मध्ये असाल
तिथे तुम्हाला तुमच्या प्रेस रिलीज तयार करता आल्या पाहिजेत कामांच्या. हे जर काम तुम्हाला जमलं, तिथे नाहीये मदतीला कोणी. मी बँगलोरला एक कॉन्फरन्स झालं होतं, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना काय मागण्या असू शकतात. ज्या बीजिंग 13 जे झालं त्यांना आता पुन्हा एक रिपोर्ट बनवायचा होता आणि मग ह्या मागण्या स्थानिक स्वराज्य संस्था. तर त्याच्यातल्या 3 मागण्या मला महत्वाच्या वाटतात. एक तर राजकीय हिंसा थांबवण्यासाठी महिलांना संरक्षण गरजेचं आहे, जी मागणी मला खूप इम्पॉर्टंट वाटते. कारण जर झालं तर मग तिच्यासोबतचं संरक्षण कायदा तिच्यासोबत हवा. दुसरं महत्वाचं आहे, सांस्कृतिक पगडा झुगारून त्या महिलांना तिथे नेतृत्वामध्ये पुढे आणण्याची गरज आहे. सांस्कृतिक वर्चस्वादाला विरोध. आणि तिसरं महत्वाचं आहे की हे जे सोशल प्लॅटफॉर्म आहेत तिथे तुम्हाला तुमचं नेतृत्व प्रस्थापित सुद्धा करता आलं पाहिजे. कारण जे कामही करत नाहीत ते सोशल मीडियावरती पुढे असतात, झळकतात. म्हणजे मी BBC जी स्टोरी झाली त्याच्यावरती एकाने कमेंट टाकली होती, मी ती नक्की आवर्जून सांगेल की अनेक सरपंच अशा पाहिल्यात की ज्या आलेलं मानधन फक्त स्वतःच्या मेकअपवर खर्च करून साड्यांवर खर्च करणाऱ्या सरपंच होत्या. तुमच्यासारख्या साधे राहणीतून किंवा याच्यातून काम करणाऱ्या सरपंच फार कमी मिळतील. म्हणजे अशाही सरपंच इंस्टाग्रामला लाखोचे फॉलोअर्स घेऊन आहेत. अगदी जरतारी साडी वगैरे आणि कॉटनच्या साड्या हे ते. हा सगळा ताप झोक माझ्या मागे नाहीये, पण माझ्या मागे एक विचारांची देण आहे, वैचारिक बैठक आहे. आणि त्या बैठकीसोबत आम्ही काम करू इच्छितो. जो रस्ता मला ह्या विद्यापीठापर्यंत पोहोचवणारा ठरला तोच रस्ता ग्रामीण पट्ट्यातल्या प्रत्येक दऱ्याखोऱ्यातल्या मुलीला ह्या विद्यापीठांची दारं मोकळी करणारा असावा. तो त्यांना फक्त शिक्षण व्यवस्थेची दारं मोकळी करणारा नसावा, तर त्यांना शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व्यवस्थेची सुद्धा दारं मोकळी करणारा असावा. कारण जर एखादी मुलगी राजकारणामध्ये पुढे येऊ शकत असेल तर तिने माझ्याकडे बघून यावं का हे तिला कॉन्फिडन्सली वाटलं पाहिजे. तर नक्कीच तरुण पिढीचा सहभाग या राजकीय व्यवस्थेमध्ये जास्त महत्वाचा आहे. दलदल म्हणून बाजूला सारलं जाऊ शकत नाही, कारण हे राजकारण तुमच्या चुलीपासून, माझ्या चुलीपासून आपल्या घरात काय शिजणार आपल्या चुलीवर हे जर ठरवतंय तर ते राजकारण काय असावं हे तरुणांनी, ह्या तरुण मुलींनी आणि सगळ्याच ह्या नव्या जोमाच्या पिढीने मला वाटतं करणं गरजेचं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गाव पातळीवरती अशी मुलं पुढे येतात आहे, काम करतात आहे, काही भागांमध्ये, पुण्यामधल्या काही भागांमध्ये विद्यार्थी चळवळीमध्ये काम करणारी लोक आज ग्रामपंचायतीची सदस्य आहेत, जोमाने काम करतात आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये. ही चौकट बसली पाहिजे आणि ती विचारांची चौकट त्या गावांमध्ये पोचली पाहिजे. म्हणजे मी डॉक्टरेट करून मला आरामात कुठेही 1.5 लाखापर्यंत एका रूम मध्ये बसून 4 विद्यार्थ्यांना शिकून नोकरी करता आली असते, AC रूम मध्ये बसून. पण त्या नोकरीपेक्षा मला हे जास्त महत्वाचं वाटतं की माझ्या समाजाच्या समस्यांची भाषा बोलणारं नेतृत्व जर या राजकीय व्यवस्थेत नाहीये तर ते नेतृत्व उभं करणं, उभं राहणं, स्वतःही उभं राहणं आणि माझ्यासोबत अजून 10 जणींना उभं करणं हे माझं काम आहे. लोकांची राजकीय व्यवस्थेतली समस्येची मांडणी, प्रश्नांची मांडणी लोकांच्या तोंडातून आली पाहिजे, त्याच्या समस्या त्याला बोलायला शिकवणं हे राजकीय व्यवस्थेतलं लिडरशिपचं काम मला वाटतं खूप महत्वाचं आहे. आणि ते जर आपल्याला करता आलं तर रस्त्यावरची लढाई आणि संसदेतली लढाई ह्या सक्षमपणे मला वाटतं लढल्या जाऊ शकतील. तुम्ही जो संघर्ष विद्यापीठाच्या विद्यार्थी चळवळीतून केलात, गावातून केलात, तो नक्कीच एक दिवशी पार्लमेंटमध्ये जाईल आणि आम्ही तुम्हाला पार्लमेंटमध्ये बघू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये, भविष्यातही. आता आपला एक लहान पाहुणा ऍड झालेला आहे. पाहुणा नसून तो डॉक्टर कविता वरे यांचा मुलगाच आहे आणि नाही राहत मुलं आईशिवाय. डॉक्टर कविता वरे, तुम्ही स्वतः जो संघर्ष ज्या व्यक्तीपासून सुरू केला ती व्यक्ती समोर तुमच्या आणि तो एक आपण असं म्हणतो साक्षीदार आहे ह्या सगळ्या तुमच्या संघर्षाचा. 8 दिवस, महिनो तुम्ही बाहेर असता आणि तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्ही जाऊन कॉन्फरन्स अटेंड केलात. त्यावेळी 2.5 वर्षाचं मूल आईशिवाय राहतं, तो त्याचा देखील एक संघर्षाचा भाग आहे.
असं आम्ही बघतो. म्हणून तो जितका संघर्ष तुमचा आहे तितका त्याचाही आहे. पण मला हे जाणून घ्यायचं आहे की देशाच्या राष्ट्रपतीशी तुम्ही जेव्हा बोललात तर तुमचा जो संवाद झाला त्यांना विचारल्यापैकी एखादा प्रश्न तुम्ही जो विचारला असेल किंवा एखादा काही मांडणी केली ती काय असेल? त्यांनी ना तिथे जेव्हा राष्ट्रपती भवनामध्ये आम्हाला बोलवलेलं ना त्यावेळेस प्रत्येकाला प्रश्न विचारलेले ते, आणि तुम्ही काय वेगळं करताय तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये, हा सगळ्यांना बऱ्याच जणींना म्हणजे कॉमन प्रश्न होता की काय वेगळं चाललंय तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये. तुम्हाला ललिता म्हणून एक मेळघाटची तिची मुलाखत ती पूर्ण व्हायरल झाली होती, बघितलं बीबीसीने पण हे केलेलं. तर ललिताने पण तिच्या गावातल्या समस्या किंवा आम्ही पण तेच की आम्ही वेगळं काय करतोय, म्हणजे काम तर करतोय पण काम पण असं वेगळ्या पद्धतीने आमचं चालू आहे आणि आम्हाला नक्कीच राजकीय व्यवस्थेमध्ये काम करायचंय आणि ते काम करत असताना आम्ही एका पॉझिटिव्ह वेने आम्ही तुमच्याकडे बघतोय. खरं तर मी राष्ट्रपतींना खूप सकारात्मक दृष्टिकोनातून बघते की एक महिला, त्यांचाही प्रवास काही सोपा नव्हता आणि तो प्रवास जिथून सुरू झालाय तीही पंचायतच होती मला वाटतं. अगदी अगदी. आणि तिथपर्यंत कोणताही पक्ष, आता मी पक्षाच्या याच्यामध्ये मापणार नाही, पण महिलांना त्या पदापर्यंत पोहोचवायला खूप वर्ष लागलेले आहेत मला वाटतं. आणि त्यामुळे मग ती चर्चा त्याच अँगलनी होती की तुम्ही वेगळं काय करणार आणि काय करायचंय आणि कुठे पोचायचंय, अशाच अँगलनी ती एकूण सगळ्यांशी चर्चा त्यांची झाली होती. आणि त्या खाली येऊन आमच्याशी बोलत होत्या, म्हणजे स्टेजवरून. म्हणजे एवढं मोठं नेतृत्व ज्या वेळेस तुमच्या जवळ येतंय, बोलतंय, खूप वेगळा अनुभव होता मला वाटतं. भारताच्या सध्याच्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, त्या खरंच संवेदनशील आहेत आणि त्यांनी तुम्हाला ही जी काही तुमची बैठक घेतली तो त्यांच्या एक कार्यक्रमात त्यासाठी त्या ओळखल्या जातील की त्यांनी तळागाळातल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली आणि तो एक मुद्दा उपस्थित केला. आणि खरंच तो एक सकारात्मक भूमिका आहे की देशातल्या तमाम लोकप्रतिनिधी, ज्या महिला आहेत, ज्या स्त्रिया आहेत, आदिवासी आहेत, दलित मागासवर्गीय आहेत, ओबीसी आहेत किंवा कुठल्याही सवर्ण असतील, त्यांची भूमिका नक्की काय आहे, स्त्री म्हणून माझी समाजामध्ये भूमिका काय. आज डॉक्टर कविता बरे, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही एकीकडे एक उत्तम शिक्षिका आहात, तुम्ही एकीकडे एक स्कॉलर आहात, इकडे तुम्ही इंटलेक्च्युअल आहात, तुम्ही आई आहात, तुम्ही पत्नी आहात, व्हॉट एव्हर जे काही तुम्ही एक साथीदार म्हणून मोठी भूमिका राबवता आणि देशाच्या प्रस्थापित राजकारणाच्या विरुद्ध जाऊन आणि इथल्या तथाकथित ज्या काही घटना आहेत त्या सगळ्यांना तुम्ही टॅकल करताय. तुम्ही आजच्या युवतींना, आजच्या युवकांना, आजची जी पिढी आहे, जी पिढी राजकारणात येऊ पाहते, राजकारणाला बरेचसे लोक अगदी सकाळच्या चहाचा एक विषय बनवतात फक्त की काय राजकारण चालू आहे, चहाचा कप त्या पेपरवर ठेवतात आणि तो प्रश्न तिथे संपलेला असतो. आज देशामध्ये जी अवस्था सुरू आहे, पहलगामची अवस्था इथे भयानक सुरू आहे, देशात एक युद्धाचं वातावरण आहे, त्याचं गौरवीकरण देखील केलं जात आहे, सांप्रदायिकता वाढते आहे आणि स्त्रियांवरती होणारे प्रत्येक 25 मिनिटांनी एक बलात्कार होतो देशामध्ये. मी तर असं म्हणेन प्रत्येक 25 मिनिटांनी एक पुरुष एका बाईवर बलात्कार करतो, ही अवस्था आहे. आणि मग तमाम माध्यमातून स्त्रियांवरती होणारं शोषण आणि मग स्त्री त्याच्यातून एक वेगळी भूमिका घेते आणि ती स्टँड घेते. जर तिच्याकडे पुरोगामित्व असेल, विचार असतील, मग आजच्या ह्या स्त्रियांना, आजच्या युवकांना, युवतींना राजकारणाकडे येण्यासाठी तुम्ही काय सांगाल की तुम्ही नक्की त्याकडे कसं बघितलं पाहिजे? मला खरं तर आजच्या तरुणांनी राजकारणामध्ये येणं म्हणजे एक आशेचा किरण वाटतोय आणि ते आले पाहिजेत. कारण जर आपण देश बदलाच्या भाषा करतोय, द्वेष संपवायच्या भाषा करतोय, एकीकडे युद्धाच्या परिस्थितीमध्ये जे काही चर्चा मी तरुणांमध्ये पाहिली किंवा जे काही स्टेटस मुलांचे पाहत होते ते हिंसक होते, माणसाला माणूस म्हणून कापायला लावणारे होते. आपण जनावर नाही आहेत. अगदी बरोबर. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर बुद्धिमत्तेसारखी एक वेगळी रचना इतर प्राण्यांपेक्षा आपल्याला खूप मोठी मिळाली. अगदी बरोबर. तर त्या बुद्धिमत्तेचा वापर, उपयोग हा राजकीय व्यवस्थेमध्ये व्हावा
ह्या तरुणांकडून एक अपेक्षा आहे की आपण रोजगार नाहीये म्हणून शासनाला शिव्या घालण्यापेक्षा ह्या व्यवस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्य पातळीवरती येणं गरजेचं आहे, कारण राजकारणच तुमच्या सगळ्या समस्येचं मूळ आहे. हे कोणत्याही स्तरावरती आज रोजगार निर्मिती जर एका स्तरावरती होऊ शकली, आज अनेकांच्या हातात जॉब नाहीयेत, त्याच्यातून अनेक गोष्टी उद्भवतात, अनेक आत्महत्या घडलेल्या आहेत बेरोजगारांच्या. ते कशामुळे होतंय की आपल्याला एक सक्षम व्यवस्था जर बनवायची असेल तर आपल्याकडे म्हणताय भारत हा 66 वर्ष म्हणजे सगळ्यात कमी वयाचा देश म्हणून गणला जातो जगामध्ये. मग त्यात ते कमी वयाच्या देशातल्या नेतृत्व कमी वयाचं नसावं का, हे मला अपेक्षित आहे. आणि ते नेतृत्व फक्त आपल्याकडे युवक आहेत, हा युवक आहेत, तर त्या युवकांचं नेतृत्व संसदेमध्ये असावं. ते ह्यासाठी असावं की त्याला रोजगार पाहिजे, त्याला चांगलं शिक्षण पाहिजे. तुला मिळू शकलं म्हणजे मला जसं संघर्षातून मिळाले तसे अनेकांना संघर्ष करावे लागू नयेत म्हणून तरुणांनी राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे. कारण संघर्ष किती पिढ्या करायचा, म्हणजे स्वातंत्र्यापासूनची लढाई सुरूच आहे ना आपली. हो ना. पहिलं स्वातंत्र्य युद्ध हे आदिवासींपासूनच सुरू झालं. बिरसा मुंडा असेल किंवा इतर सगळे क्रांतिकारक तंटाबिल ह्या सगळ्यांनी जे काही सुरुवात केली ती फक्त एका वेळेपुरती मर्यादित नव्हती. ती लढाई तिथपासून आहे की जातीय वर्चस्वाची सुद्धा आहे, अगदी ती आर्थिक वर्चस्वाची सुद्धा आहे, धार्मिक वर्चस्वाची सुद्धा आहे आणि राजकीय वर्चस्वाची सुद्धा आहे. मग ह्या सगळ्या वर्चस्वांना जर आपल्याला मूठमाती द्यायची असेल तर तरुणांनी ह्या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघणं गरजेचं आहे. करिअर म्हणून आपण बघू नाही शकत का राजकारणाला? बघू शकतो, कारण मी जर राज्यशास्त्रामध्ये शिकते, लोकांसाठी लोकांकडून चालवलेली राज्यव्यवस्था म्हणजेच लोकशाही, तर मग ती लोकशाही माझ्या गावामध्ये आहे का? हा कळीचा प्रश्न आहे. प्रॅक्टिकली काय आहे? मग ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासाठी माझं करिअर राजकारण होऊ शकतं, अगदीच होऊ शकतं. आणि म्हणून हे अनेकांचं करिअर राजकारण व्हावं, ज्यांना समाजामध्ये बदलाची अपेक्षा आहे, ज्यांना समाजातल्या रूढी परंपरा ज्या काही घालून दिलेल्या व्यवस्थेने चुकीच्या गोष्टींवरती तुम्हाला मतं मांडावीशी वाटतात, ती मतं राजकीय पटलावर मांडा की, संसदेमध्ये मांडा, विधानसभेमध्ये मांडा, विधान परिषदेमध्ये मांडा, जिल्हा परिषदांमध्ये मांडा, पंचायत समिती. शिकलेले जर तरुण जिल्हा परिषदांच्या अध्यक्षस्थानावरती असतील तर त्या ग्रामपंचायतीचा होणारा खर्च, त्या गावांवर होणारे खर्च, याचं सगळ्याच मोजमाप होईल की. खर्च वायाला नाही जाणार. एखादा शिकलेला अधिकारी त्याची वयाची 60 वर्ष पूर्ण होतोपर्यंत तिथे बसतो, पण मग बदल काय करतो त्या समाजामध्ये? पण एखादी शिकलेली 30 वर्षाची महिला एका ग्रामपंचायतीमध्ये बसते आणि ती तुझ्या गावामध्ये किंवा आपल्या गावामध्ये बस सेवा नाहीये म्हणून संघर्ष ह्या 21व्या शतकात करावा लागतोय सार्वजनिक व्यवस्थेची, वाहतूक व्यवस्थेची, तर मग तो बदल नाही वाटत आपल्याला, तो दिसणारा बदल नाही आपल्या दृष्टिकोनातून. आणि त्यासाठी म्हणजे एक पॉझिटिव्ह वेवने, घाण गटार किंवा दलदल म्हणून त्या राजकारणाला राकारलं जाऊ नये. सोशल मीडियामधून त्याचं गुंड म्हणजे राजकारणामध्ये गुंडांनीच लढावं, राजकारणामध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनीच निवडणुका लढवाव्यात, राजकारणामध्ये ज्याच्याकडे बलशक्ती आहे त्यानेच निवडणुका लढवाव्यात, हे चित्र बदललं पाहिजे. शिकलेल्या तरुण पिढ्यांनी या राजकारणातल्या व्यवस्थेला मूठमाती दिली पाहिजे. अगदी बरोबर. आणि तरच तुम्ही जर ठरवलं, हे प्रेरणादायी आहे अगदी, कारण तुमच्या समस्या त्याच्यामध्ये दडलेल्या आहेत, तुमचा विकास त्याच्यामध्ये दडलेला आहे, तुमच्यावर खर्च होणारा पैसा शासनाचा हा तिथे दडलेला आहे, आणि तो योग्य पद्धतीने खर्च करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, तरुणांमध्ये आहे, आणि तो योग्य ठिकाणी योग्य स्ट्रक्चरमध्ये प्लॅन आउट करून, म्हणजे यांच्याकडे आत्ताच्या पिढीकडे तर एवढ्या आयडिया आहेत की ते वेगवेगळ्या मध्ये, म्हणजे मला जर ऑक्सिजन बाग क्रिएट करायची आहे
तर ती फक्त बाग होऊ नये, ती जिमही असावी, ह्या दृष्टिकोनातून ते विचार करतात. म्हणजे तिथे फक्त ऑक्सिजन घ्यायला लोक चालायला जाऊ नयेत, तर त्या ओपन बागेमध्ये जिम व्यवस्था असावी, असेही मतं मांडणारी मुलं मी बघितलेली आहेत. त्यांच्याकडे प्लॅन आहे, पण प्लॅन इम्प्लिमेंट करायला व्यवस्थेमध्ये येणं गरजेचं आहे. आणि ते मला वाटतं निवडणुकांच्याच माध्यमातून व्हावं. निवडणुका व्हाव्यात, त्या निवडणुकांमध्ये तरुणांनी, शिकलेल्या मुलींनी पण पुढे येणं मला खूप गरजेचं वाटतंय. आणि मी त्यांना आशेचा किरण म्हणून बघते खरं तर. कारण ही जर मुलं आली तर मला ताकद मिळेल. ही तरुण पिढी जर राजकारणामध्ये आली तर विधानसभेमध्ये आम्ही एका वेगळ्या महाराष्ट्राची स्वप्न पाहू शकू सगळेजण मिळून. अगदी महाराष्ट्राला खरंच गेल्या 65 वर्षात एकही स्त्री नेतृत्व मिळालेलं नाही. तर जो महाराष्ट्र जगामध्ये पुरोगामीचं एक गंगोत्री म्हणून बघितलं, तर त्या महाराष्ट्रात एकही स्त्री मुख्यमंत्री झालेली नाही. तर ह्या आपण आशेने असं बघू की आताची नवी पिढी महाराष्ट्राला स्त्रीवादी एक भूमिका आणि स्त्री नेतृत्व नक्की देईल, मुख्यमंत्री नक्की देईल, आणि येणारा काळ तो वेगळा असेल. डॉक्टर कविता वरे, तुमची ख्याती BBC मधून आम्ही पाहिली, तुमची सगळी कामं आम्ही BBCच्या डॉक्युमेंटरीमधून जेवढी माहीत करता आली ती आम्हाला मिळाली. आणि तुमचं हे काम किसळ ग्रामपंचायतीपुरतं नाही आहे, मुरबाड तालुक्या, जिल्हा रायगड, अगदी ह्या सगळ्या, पालघर, आणि ह्या सगळ्या मुद्द्यातून आपण तावून सुलाखून निघालेलो आहोत. आणि ही सगळी कन्सेप्ट मला प्रेरणादायी आहे आमच्यासारख्या युवकांना देखील. आणि तुम्ही आमच्यापेक्षा काही वर्ष मोठ्यात, म्हणजे तुम्ही विद्यार्थी चळवळीने आमच्या आधी आलात. आणि खरंच की येणारा काळ हा विद्यार्थी चळवळींचा मोठा काळ आहे. विद्यार्थी चळवळ अनेक देशांमध्ये बदल घडवून आणू शकते. आपल्या शेजारी देशांमध्ये झालेले आहेत बदल, आणि येणाऱ्या काळात भारतातही ते बदल होऊ शकतात. देशाची 66% लोकसंख्या ही युवक आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही मध्यंतरी आता तुम्ही जे काही वक्तव्य केलीत ती खरंच, ते सगळ्या मागण्या आम्ही आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू. लोक हो, या होत्या डॉक्टर कविता वरे, सरपंच, किसळ ग्रामपंचायत, मुरबाड. कॉम्रेड कविता वरे यांचं खूप मोठं नाव आहे समाजामध्ये, आणि त्यांनी आजचा हा मौल्यवान वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल मी आमचा आभारी आहे. आणि अगदी त्या लहान चिमुकल्याचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. तर लोक हो, या होत्या डॉक्टर कविता वरे. एक धडाडीचं नेतृत्व, एक सुप्रसिद्ध शाहिराने एक शेर केलेला आहे, कैसी मशाल लेके चले तिरगी में आप, कैसी मशाल लेके चले तिरगी में आप, जो रोशनी थी वो भी सलामत नहीं रही. अशीच अवस्था ह्या देशाच्या राजकारणाची आहे, इथल्या समाजाची आहे, इथल्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक ह्या मूल्यबदलाच्या लढाईंची आहे. की आज हा देश भयानकतेच्या गर्तेत जातोय, भयंकराच्या दारात उभा आहे. आणि अशा अवस्थेत ती रोशनी कोणीतरी तेवत ठेवतंय, त्यापैकी एक डॉक्टर कविता वरे. आणि त्यांनी आपली ही लढाई अगदी आपल्या 8 महिन्याच्या मुलाला उदराशी बाळगून सरपंच पदावर बसून ती दाखवली की स्त्री ही एक हाती सत्ता आणू शकते, स्त्री ही उत्तम नेतृत्व करू शकते, आणि ती देशाची खऱ्या अर्थाने एक उन्नतीमय विकास घडवण्याची ताकद ठेवते. म्हणून लोक हो, आज कविता वरे यांचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी मोलाचं आहे. असे अनेक व्हिडिओज, अशा अनेक मुलाखती आपल्यापर्यंत पोहोचाव्यात. आणि खरंच तुम्हाला वाटत असेल की जनमत ह्या यूट्यूब चॅनलने आपल्यापर्यंत ह्या व्हिडिओ पोहोचवले पाहिजेत, आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.